कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमस्ते परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या वाङ्मयीन अपत्याचं भावार्थ दीपिकेचं
चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. 12व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. सगुणोपासक आणि निर्गुणोपासक भक्तांमध्ये भगवंताला अधिक प्रिय कोण आहेत असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि त्याला अनुसरून भगवंताने सगुण उपासक निर्गुण उपासकांच्या उपासना पद्धतीचा विचारही सांगितलाय. आणि त्याबरोबरच भगवत स्वरूपतेला प्राप्त झालेला तो ज्ञानी भक्त, सगुण साकार लीला विग्रहाची भक्ती करणारा, उपासना करणारा भक्त कसा असतो त्याचं चिंतन सांगतात. आणि त्यामध्ये त्या ज्ञानी भक्ताचं काही लक्षण आपण पाहून आलेलो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. या श्लोकाचं आपलं चिंतन झालेलं आहे. आज 14व्या श्लोकापासून आपल्याला चिंतन करायचं आहे. भगवान सांगतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनो बुद्धिर्यो मद भक्त समे प्रियः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो सदा सर्व काळ संतुष्ट आहे, जीव ब्रह्मैक्यनिष्ठ आहे, शरीर इंद्रिय आणि मन यांचा निग्रह केलेला आहे, जो दृढनिश्चयी आहे, ज्याने माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेले आहेत, असा जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. संतुष्ट हा सर्व काळ संतुष्ट. सततम योगी म्हणजे जीव ब्रह्मैक्यनिष्ठ. यतात्मा म्हणजे इंद्रिय व मन यांचा निग्रह केलेला. दृढनिश्चय हा म्हणजे दृढनिश्चय. आणि मयी अर्पित मनोबुद्धी, माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेला. यहा मद भक्त हा स मे प्रिय, असा जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. यावरती व्याख्यान करत असताना स्वामी म्हणतात, जैसा महार्णव वर्षा काळा वीण जळे परिपूर्ण असे नित्य, तैस्वा स्वभावे जो आत्मसंतोषात गढोनी राहत सर्व काळ. म्हणजे वर्षा ऋतू वाचूनही समुद्र जसा पाण्याने अखंड भरलेला असतो, त्याप्रमाणे जो कोणत्याही भोगा वाचून संतुष्ट असतो, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. संतुष्टीचं लक्षण एक असं सांगितलेलं आहे, ठेविले अनंते तैसेची असावे चित्ती असू द्यावे समाधान. तसा जर आपण विचार केला तर परमात्मा हा खरोखर उदार आहे. त्या परम दयाळू परम कृपाळू परमात्म्याने आपल्याला काय दिलं नाही वो. आपल्याकडे रुपया नसू देत, पण तरी आपण करोडोपती आहोत. थोडा विचार करा, एखादा दात काढावा लागलाय आणि त्या ठिकाणी दुसरा कृत्रिम दात बसवावा लागला. एकेका दाताची ट्रीटमेंट करण्याकरता, तो दात बसवण्याकरता 50-50 हजार रुपये खर्च येतो. मग एका दाताचे जर 50,000 रुपये आपल्याला लागत असतील तर 32 दातांचे किती, आपण गणित करा. शरीरातील एखादा अवयव, गुडघ्याची वाटी जर बदलायची असेल तर 3-3, 4-4 लाख रुपये खर्च येतात. मग ईश्वराने आपल्याला किती सांधे दिलेले आहेत. तसा आपण थोडा जर शरीराचा विचार केला तर आपण करोडपती आहोतच. फक्त असं आहे, ते आपल्याला फुकट मिळालंय, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही आहे. विकत घेतलं की त्याची किंमत असते. सांगण्याचं माझं तात्पर्य चाललेलं आहे, परम दयाळू कृपाघन करुणानिधान ईश्वराने आपल्याला पुष्कळ काही दिलंय. पण मानवी स्वभाव असा आहे, जे मिळालं आहे त्यामध्ये कधीही समाधान तो मानत नाही. जे मिळालं नाही ते जर मिळेल तर आपण भाग्यवान, तर आपण सुखी, अशी त्याची समजूत आहे, कल्पना आहे.
म्हणून आपण राजा दशरथाचं चिंतन करा. राजा दशरथाला काय कमी होतं? सुमंत्रासारखा उत्तम मंत्री आहे. तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरता वसिष्ठांसारखे ब्रह्मर्षी हे कुलगुरू आहेत. संपूर्ण पृथ्वीचं एक छत्र आधिपत्य आहे. ते चक्रवर्ती राजे होते, सार्वभौम राजे आहेत. समुद्र वलयांकित पृथ्वीवरती आधिपत्य आहे. स्त्री सौख्याचा विचार करत असताना वाल्मिकी रामायण किंवा गोस्वामी तुलसीदास विरचित रामचरित मानसाच्या आधाराने 700 किंवा 800 पत्न्या आहेत. त्यात प्रमुख 3 पत्न्या आहेत, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. असलेल्या पत्नीच्या ठिकाणी 3 गुण असावेत. ती शीलवती असावी, रूपवती असावी आणि गुणवती असावी. कौशल्याच्या स्वरूपातून साक्षात शील प्रगट झालेला आहे. कैकेयी ही रूपवती आहे आणि सुमित्रा ही गुणवती आहे. म्हणजे स्त्री सौख्याच्या दृष्टिकोनातून हे जे 3 गुण अपेक्षित आहेत ते सर्व आहे. आणि असं सर्व संपन्न असतानाही दशरथ राजा रडतोय. तो म्हणतो, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. पुत्रहीनतेमुळे हे सर्व राज्य मला खायला उठलंय, मला दुःख देणार आहे. तात्पर्य काय? आपण जे प्राप्त झालेलं आहे ते किती मोलाचं आहे याचा विचार न करता, जे प्राप्त झालं नाही त्याच्या प्राप्ती करता, ते मिळवण्याकरता सातत्याने प्रयत्न करीत राहतो. आणि या धावाधावीमुळेच आपण दुःखाला, कष्टाला प्राप्त होतो. परंतु जो कोणी महात्मा असा असेल की देवाने जे माझ्याकरता म्हणून दिलेलं आहे, जे मला दिलेलं आहे, त्यामध्ये जो संतुष्ट राहतो, त्यामध्ये जो समाधानी राहतो, तो देवाला आवडणार आहे. म्हणून असं ठेविले अनंते तैसेची राहावे. देवाने जसं ठेवलंय तसं राहावं. मला प्रश्न विचारावा वाटतो, देवाने ठेवलं तसं राहावं का राहावंच लागतं? अहो, राहावंच लागतं. पण चित्तात समाधान नसताना, म्हणून पुढे म्हणतात, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असू द्यावं. आणि असं समविषम कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहणं म्हणजे संतुष्ट राहणं. भोग असोत अथवा नसोत. जसा समुद्र वर्षा ऋतूमध्ये नद्या त्यामध्ये येऊन मिसळतात, त्यामुळे भरतो, वाढतो. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये नद्या त्यामध्ये तितक्या वेगाने तितकं पाणी येत नाही म्हणून आटून जातो, असं होत नाही. तर जसा अखंड पाण्याने समान रीतीने भरलेला असतो, त्याप्रमाणे जो कोणत्याही भोगा वाचून समाधानी आहे तो संतुष्ट आहे. त्यानंतर पुढे सांगतात, जो आपली शपथ वाहून अंतःकरणाला विषयांपासून आवरून धरतो आणि कोणतंही सत्कर्म करण्याच्या निश्चयाला ज्याच्यामुळे खरेपणा आहे, असा तो भक्त मला प्रिय आहे. आता सततम योगी असं आहे. हे काय आहे? गीता सातत्य सांगते आम्हाला. सातत्याला फार महत्व आहे. कोणतीही साधना दीर्घकाळ करावी, निरंतर करावी, म्हणजे सातत्याने करावी आणि श्रद्धापूर्वक विश्वासाने करावी, तर त्या साधनेला फळ प्राप्त होत असतं. सततम चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. संतुष्ट सततम योगी. गीतेचा आत्माच सातत्य आहे. म्हणून सततम या पदाचा अन्वय या श्लोकातील प्रत्येक पदार्थाकडे लावायचा आहे, प्रत्येक शब्दाकडे लावायचा आहे. सततम संतुष्टः, सततम योगी, सततम यतात्मा, सततम दृढनिश्चयः, सततम मयि अर्पित मनोबुद्धिः, सततम यो मद्भक्तः स मे प्रियः. असं सततम पद जे आहे हे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे.
म्हणून आता यतात्मा कसा असतो या संबंधामध्ये चिंतन देतात. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाचिया, ऐसा नित्य योग संपन्न होऊन अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई. हा अभंग थोडासा विचार करण्यासारखा आहे. 271 क्रमांकाचा अभंग. की जीव आणि परमात्मा हे दोघं देखील ज्याच्या हृदयरूपी मंदिरामध्ये ऐक्याच्या आसनावर बसले असून ते शोभतात. याचा भाव काय? तर कोणाच्याही हृदयामध्ये जीवात्मा आणि परमात्मा हे दोन चैतन्य असतातच. अंतःकरणात प्रतिबिंब रूपाने जीव आणि बिंब रूपाने परमात्मा असतो. परंतु ज्ञानी भक्ताला जीव आणि परमात्म्याचं ऐक्य रूपाने ज्ञान असतं. तसं इतरांना नसतं. आणि असं असूनही तरी पण म्हणजे जीव परमात्म्याच्या ऐक्य रूपाचं ज्ञान असूनही तो ज्ञानी भक्त व्यवहार दृष्टीने जीव आणि परमात्मा दृष्टीने परमात्मा असतो. कारण जीव परमात्म्याच्या ऐक्याचं ज्ञान झाल्यावरही प्रारब्ध कर्मामुळे देह, अंतःकरण इत्यादी विक्षेप जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत अवशिष्ट राहतच असतात. त्यामुळे ज्ञानी महात्म्याच्या अंतःकरणात प्रतिबिंब रूपाने जीव आणि बिंब रूपाने परमात्मा असतो. आणि म्हणून तो ज्ञानी भक्त अंतःकरणाच्या उपाधीने जीव आणि निरुपाधिकत्वाने परमात्मा असतो. मग तो जीवरूपाने भक्त आणि परमात्मा रूपाने भज्य असतो. तो थोडक्यात सारांश काय? तर त्या ज्ञानी भक्ताच्या हृदयात प्रतिबिंब आणि बिंब, भोक्ता आणि अभोक्ता, कर्ता आणि अकर्ता, सोपाधिक आणि निरुपाधिक, भक्त आणि भज्य या स्वरूपाने जीव आणि परमात्मा ही उभय चैतन्य एका आसनावर बसलेली असतात. आणि हृदयात जीव परमात्म्यांचा योग कसा असतो याविषयी पुढची श्रुती प्रमाण आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखायाम समानं वृक्षं परिशस्व जाते, तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यं नश्नन्यो भिचाकशीति. मुंडक उपनिषदामध्ये आलेली श्रुती आहे. या श्रुतीचा अर्थ असा आहे की जीव आणि परमात्मा हे दोघे जणू शोभन गमन करणारे पक्षी असून दोघे चिद्रूप आहेत, एकमेकांशी संलग्न आहेत आणि ज्यांची अभिव्यक्ती समान आहे, जे एकाच शरीररूपी वृक्षाच्या ठिकाणी संबद्ध आहेत. या दोघांपैकी जीवरूपी जो पक्षी आहे तो आपल्या कर्मफळाचा भोग घेतो आणि दुसरा परमात्मा रूपी जो पक्षी आहे तो कर्मफळाचा भोग न घेता केवळ साक्षी रूपाने या जीवाने केलेले व्यवहार पाहतो. म्हणजे या श्रुतीचं वर्णन जर आपण पाहिलं तर भक्ताच्या हृदय मंदिरामध्ये जीव आणि परमात्मा हे दोघेही देखील ऐक्याच्या आसनावर बसून शोभतात हे आपल्याला कळतं. यानंतर दुसरी श्रुती अशी आहे, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे, छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नयो ये च त्रिणाचिकेताः. कठोपनिषदामध्ये आलेली ही श्रुती आहे. या श्रुतीमध्ये छत्रिणो गच्छन्ति या न्यायाने म्हणजे ज्यांच्या मस्तकावर छत्रे आहेत असे अनेक जण जातात हे जसं आहे त्या न्यायाने जीव संबंधाने ऋतं पिबन्तौ असा द्विवचनी प्रयोग करून परमात्म्याला कर्मफल भोगता असं म्हटलंय. जीव आणि परमात्मा हे दोघे देखील कर्मफलाचा भोग घेणारे या शरीरात हृदयरूपी गुहेत प्रविष्ट आहेत. म्हणजे हृदय हे जीव आणि परमात्मा यांचं प्रत्यक्ष होण्याचं अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे. हे जीव आणि परमात्मा
छाया आणि ऊन यांच्याप्रमाणे प्राप्य प्रापक, उपास्य उपासक, सोपाधिक निरुपाधिक या स्वरूपाने परस्पर विलक्षण आहेत असं ब्रह्मवेत्ते आणि ज्यांनी तीनदा अग्नीचे चयन केले आहे असे दक्षिणाग्नी इत्यादी पंचाग्नींची उपासना करणारे गृहस्थाश्रमी जाणतात असं चिंतन आलंय. थोडक्यात जीव आणि परमात्मा हे मनुष्य शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी एक आसनावरती विराजमान होतात असं सांगितलेलं आहे. आणि असा जीव परमात्मा यांच्या अमर्याद योगाने संपन्न होऊन जो माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण करतो तो भक्त मला प्रिय आहे. अंतःकरणात असा जीव ब्रह्मैक्य योग आणि बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर अष्टांग योग हे दोन्ही चांगल्या रीतीने प्रकाशित झाल्यानंतरही ज्याला माझा प्रेमयुक्त अनुराग असतो तो मला प्रिय असतो. किंबहुना भगवान म्हणतात की असा आतमध्ये जीव ब्रह्मैक्याचा योग ज्याला प्राप्त झालेला आहे आणि बाहेर अष्टांग योग ज्याला साध्य झालेला आहे तोच भक्त आहे आणि तोच योगी आहे. अर्जुना तो भक्त तोच योगी मुक्त, तो प्रिया मी कांत ऐसी ओढ, नव्हे एवढेच भक्त माझा प्राण अपुरीच जाण उपमाही. अर्जुना, तो माझी सेवा करतो म्हणून मी तो भक्त आहे आणि परमात्म्याशी एकरूप झाला किंवा त्याने अष्टांग योगाचा अभ्यास केला म्हणून तोच योगी आहे. बरं, अविद्या वासना आणि कर्मबंधापासून सुटला म्हणून तोच मुक्त आहे आणि माझ्याविषयी मनात त्याच्या अनुराग असल्यामुळे तो माझी प्रिय पत्नी आहे आणि या कारणाने मी त्याचा पती आहे. म्हणजे सारांश, तो इतक्या रूपाने मला आवडतो. कोणत्या कोणत्या रूपाने? 1 भक्त, 2 योगी, 3 मुक्त, 4 प्रिय पत्नी या रूपाने तो मला आवडतो. मग काही जण म्हणतात की या ठिकाणी हा पती पत्नीचा दृष्टांत बरोबर नाही, कारण त्या दोघांमध्ये सापेक्ष प्रेम असतं. पण प्रत्येकाचं स्वतःच्या जीवावर निरपेक्ष प्रेम असतं की नाही. म्हणजे त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्या संवादामध्ये असं चिंतन आलेलं आहे. पत्नी पती करता पतीवर प्रेम करत नाही तर स्वतः करता पतीवर प्रेम करते, किंवा पती पत्नी करता पतीवर प्रेम करत नाही तर स्वतः करता पत्नीवर प्रेम करत असतो. म्हणून चिंतन असं आलेलं आहे, नवा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवा अरे जायायै कामायै जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. म्हणजे या पती पत्नीमध्ये देखील असलेलं प्रेम कसं आहे तर सापेक्ष आहे. दुसरा आपल्यावर प्रेम करत असेल, आपल्याला अनुकूल असेल तर त्यावर प्रेम, अन्यथा प्रेम नाही. आणि असं जर सापेक्ष प्रेम नसतं तर मतभेद, कलह, घटस्फोट हे झालेच नसते. परंतु यांच्यातलं प्रेम सापेक्ष आहे, स्वार्थी प्रेम आहे. परंतु प्रत्येकाचं स्वतःच्या जीवावरचं असलेलं जे प्रेम आहे ते मात्र निरपेक्ष प्रेम आहे. आणि म्हणून भगवान मला म्हणतात की तो पत्नीप्रमाणे मला प्रिय आहे असं म्हणू नका, परंतु स्वतःच्या जीवा इतका आवडतो असं म्हणा. परंतु तो मला स्वतःच्या जीवा इतका आवडतो ही देखील उपमा या ठिकाणी कमीच पडते. म्हणजे तो मला माझ्या जीवापेक्षाही आवडतो असं जरी म्हटलं तरी सुद्धा ती उपमा जी आहे ती कमीच पडते. तरी पण मी या प्रेमाला जो दृष्टांत किंवा उपमा देतो हा केवळ भ्रम आहे. कारण आवडत्या माणसाची गोष्ट मनाला भारावून भ्रम निर्माण करते आणि वस्तुस्थितीने या भक्ताच्या प्रेमासंबंधी काहीही बोलता येत नाही. कारण प्रेम हे मुकास्वादनाप्रमाणे अनिर्वचनीय असतं. नारद भक्ती सूत्रामध्ये असं एक सूत्र आलेलं आहे, प्रेमस्वरूपम अनिर्वचनीयम
मुकास्वादनवत. प्रेमाचं स्वरूप कसं आहे तर अनिर्वचनीय, त्याविषयी नक्की निश्चित काही सांगता येत नाही. मुकास्वादनवत, एखाद्या मुक्याला जसा गुळ चाखण्याकरता द्यावा, त्याला अनुभव येतो परंतु तो त्याची गोडी वर्णन करून सांगू शकत नाही, त्याप्रमाणे. म्हणून चिंतन असं दिलेलं आहे, प्रेम नये बोलता सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलून दाखवता येत नाही, सांगता येत नाही, दाखवताही येत नाही, तर त्याचा केवळ अनुभव चित्ताला होत असतो. प्रेम हे अनुभवैक गम्य आहे. आणि असं असल्यामुळे भगवान म्हणतात की वस्तुस्थितीने या भक्ताच्या प्रेमासंबंधित काही बोलता येत नाही, कारण प्रेम हे नेहमी अनिर्वचनीय असतं, मुकास्वादनाप्रमाणे. पण अर्जुना, तुझी श्रवण करण्याची आस्था मला बोलायला लावत आहे, आणि म्हणून या बोलण्याच्या गडबडीत पती पत्नीची किंवा स्वतःच्या जीवाची उपमा स्फुरली आणि ती बोलून दाखवली, एवढंच. एरवी प्रेमाचा अनुवाद करता येत असतो काय? अनुवाद करता येत नाही. अर्जुना, आता हे असो, प्रिय व्यक्तीच्या गोष्टी प्रेमाला दुप्पट बळ निर्माण करतात, आणि त्यातही कदाचित प्रेमळच संवादी असला, सांगणारा प्रेमळ, ऐकणारा प्रेमळ, आणि ज्याच्याविषयी संवाद करायचा तोही प्रेमळ, असं जर असेल मग तर त्या गोडीला काय तुलना आहे. म्हणून अर्जुना, तूच प्रिय भक्त, तूच प्रिय श्रोता, आणि त्यावर तुला प्रिय भक्तांची कथा सांगण्याचा योग हा प्रसंगाने आला आहे. म्हणून आता मी सांगतोच. मी आज या भक्त कथा सांगण्याच्या एका चांगल्या सुखाला प्राप्त झालो, हे फार बरं झालं. म्हणून माऊली म्हणतात, असं म्हणता म्हणताच देव स्वतः डोलू लागले, आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अरे त्या भक्तांचं लक्षण जाणून घे की ज्यांना बसण्याकरता मी माझं अंतःकरण रूपी आसन घालतो, म्हणजे माझ्या हृदयामध्ये मी ज्यांना धारण करतो, ज्यांना ठेवतो, ज्यांना स्थान देतो, असे भक्त कसे आहेत ते जाणून घे. म्हणजे बघा, भक्तांच्या हृदयामध्ये देवाचा वास असणं ही बाब वेगळी, आणि देवाच्या हृदयात यांना स्थान असणं ही बाब वेगळी आहे. भगवान म्हणतात, जया भक्ता लागी बैसावया जाणं घालितो आसन हृदयाचे. ज्या भक्तांकरता बसण्यासाठी मी माझ्या हृदयाचं आसन घालतो, अशा भक्तांचं लक्षण आता जाणून घे. कसे असतात ते भक्त? लक्षण सांगतात, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. म्हणजे ज्याच्यापासून लोक उद्विग्न होत नाहीत आणि लोकांपासून जो उद्विग्न होत नाही, म्हणजे लोकांना त्रास होईल, वाईट वाटेल असं जो वागत नाही, आणि लोकांपासून लोकांनी कसंही जरी वागलं तरी सुद्धा जो वाईट मानून घेत नाही, इष्ट वस्तूच्या लाभापासून होणारा हर्ष हा ज्याच्या ठिकाणी नाही, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून होणारा असहन रूप अमर्ष म्हणजे मत्सर हा ज्याच्या ठिकाणी नाही, व्याघ्र सर्पादिकांपासून होणारं भय ज्याच्या ठिकाणी नाही, स्वजनांच्या वियोगाने एक, लोकांनी अकारण दिलेल्या त्रासाने दोन, आणि परिग्रहा वाचून एकटे राहण्याने होणारा जो उद्वेग तीन, या सर्व विकारांनी जो रहित आहे असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. म्हणजे ही भक्ताची लक्षणच सांगितलेली आहे. भक्ताचं वर्तन कसं असावं, त्याची अंतःकरणाची स्थिती कशी असते, हे भगवान आपल्याला समजावून सांगतायत. यावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, जळचरा काय वाटतसे भय जरी क्षुब्ध होय महार्णव, आणि सिंधू तोही न मानिता त्रास घेतसे तयाच सामावूनी. समुद्राच्या खवळण्याने जलचरांना कधी भय निर्माण होतं का? होत नाही. आणि जलचरांकडून समुद्र कधी दुःखी केला जातो का? तर नाही. त्याप्रमाणे सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, तारुण्य
यांच्या योगाने उन्मत्त झालेल्या लोकांनी कितीही त्रास दिला तरी सुद्धा ज्याला उद्वेगाचा स्पर्शही होत नाही आणि ज्याच्या काया वाचा मनाकडून किंचित सुद्धा उपद्रव होत नसल्यामुळे लोक कधी त्रस्त होत नाही, असा जो भक्त आहे ना तो मला प्रिय आहे. किंबहुना अर्जुना अधिक काय सांगावं, शरीर जसं स्वतःच्या अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे सर्वांचा जीवात्मा मीच आहे. मीच जीवरूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवेश केलेला आहे आणि अशा व्यापक जीवपणाच्या ज्ञानाने जो कोणत्याही जीवाला कंटाळत नाही असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. किंबहुना जगच ज्याचा देह झालाय म्हणून ज्याचे सुखदुःख नष्ट झाले आहेत आणि द्वैतच उरलं नसल्यामुळे इष्टवस्तूच्या लाभापासून होणारा हर्ष, वियोगापासून होणारं दुःख किंवा दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून सहन न होणारा अमर्ष, हे सर्व ज्याच्या ठिकाणी जिथल्या तिथेच राहून गेलेले आहेत असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. किंबहुना सुखदुःखादी द्वंद्वांपासून मुक्त, भयाने आणि उद्वेगाने रहित असा जो आहे आणि असा असूनही म्हणजे सुखदुःखादिकाच्या द्वंद्वापासून मुक्त असून भयाने आणि उद्वेगाने रहित असूनही म्हणजे इतक्या उच्च भूमिकेवर पोहोचल्यावरही जो माझ्या ठिकाणी अनन्य झालेला असतो असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे, तो भक्त असतो. आणि म्हणून भगवान म्हणतात तो या लक्षणांनी युक्त असल्यामुळेच त्याचा मला लोभ आहे. त्याविषयीचं ते प्रेम मी काय सांगू, पण हे असो, त्याच्याविषयी इतकंच मी सांगू शकेन की तो माझ्या जीवाने जगतो इतका तो माझ्याशी अनन्य असतो. किंवा जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे, ज्याच्या रूपाने जणू मोक्षच नवजीवनाला प्राप्त झाला आहे, किंवा ज्याच्या योगाने जणू निर्जीव झालेला मोक्ष हा दीर्घायुष्याप्रत आला, जो पूर्णता रूपी स्त्रीचा पती झाला आहे असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. नित्य निरंतर निजानंदे तृप्त जो का मूर्तिमंत परब्रह्म, पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत, होल निभ्रांत राहिला जो. असा जो भक्त आहे ना, जो पूर्णता रूपी स्त्रीचा पती झाला, ज्याच्या योगाने निर्जीव झालेला मोक्ष जणू दीर्घायुष्याला प्राप्त झाला, ज्याच्या रूपाने जणू मोक्षच नवजीवनाला प्राप्त झाला, जो आत्मानंदाने तृप्त झाला असा भक्त मला प्रिय आहे. अजून त्या भक्ताचं लक्षण पुढे सांगतात. अनपेक्षा शुचिरदक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व विषयांच्या अपेक्षांनी जो रहित आहे, जो पवित्र आहे, जो दक्ष आहे, जो उदासीन आहे, ज्याच्या मनातून व्यथा गेलेल्या आहेत आणि सर्व सकाम कर्मांचा त्याग करणारा असा जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. आता यावर व्याख्यान करताना म्हणतात, जयाच्या अस्तित्वे सुखाचा उत्कर्ष, जया नाही पाश कामनेचा. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही विषयाच्या अपेक्षांचा प्रवेशच होत नाही, ज्याला कशाचीही गरज वाटत नाही, ज्याचं अस्तित्व देखील मोक्ष सुखापेक्षा वरचढ असतं, इतकं अमर्याद सुख ज्याच्या जीवनामध्ये असतं रे, असा जो असतो तो भक्त आहे, तो मला प्रिय आहे. म्हणजे एकंदरीत शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. धर्मपाश, आशापाश, काळपाश, मोहपाश, कांतापाश इत्यादी. यामध्ये कामनेचा पाश हा फारच महत्वाचा आहे. कामना नाम आशा, अपेक्षा.
गंमत बघा कशी आहे. आशा नाम मनुष्यानाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची जगामध्ये आश्चर्यकारक साखळी आहे, पायबेडी आहे. व्यवहारामध्ये आपण असं पाहतो, ज्याला बेडीने साखळीने जखडून ठेवलेला आहे, बांधून टाकलेला आहे, तो एक ठिकाणी राहतो आणि जो त्या साखळीपासून मुक्त आहे तो सर्वत्र संचार करण्याचं सामर्थ्य ठेवतो. परंतु या ठिकाणी मात्र विलक्षण आहे. आशा नावाची बेडी ज्याच्या पायामध्ये आहे, जो आशेने युक्त झालेला आहे, तो सर्वत्र संचार करतो. आणि जो आशा विरहित झालेला आहे, ज्याच्यामध्ये आशा नावाची बेडी नाही, साखळी नाही, तो मात्र एखाद्या पांगळ्याप्रमाणे एकाच ठिकाणी राहतो. हा आशा पाश आहे, कामना पाश आहे. आणि 7 पाशांनी रहित होणं म्हणजेच मोक्ष स्वरूपाला प्राप्त होणं असं चिंतन केलेलं आहे. असो, मग हा कामनेचा पाश ज्याच्या ठिकाणी नाही तो भक्त. पुढे सांगतात, वाराणसी मोक्ष देई निस्संदेह, परी तेथे देह द्यावा लागे. पवित्र असलेले काशी क्षेत्र हे साधन चतुष्टय संपत्तीच्या आयासा वाचून म्हणजे प्रयत्ना वाचून जीवांना मोक्ष देण्यात उदार आहे, हे खरं. परंतु त्या क्षेत्रात मोक्षाकरता शरीर मरावं लागतं. कारण मरणकालीच भगवान शंकर त्या जीवाला तारक मंत्राचा उपदेश करून मुक्त करतात. एकंदरीत 8 किंवा 7 मोक्षपुरी सांगितलेले आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः. श्लोकाचा जर आपण विचार केला तर गणना करा, मोजणी करा. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी म्हणजे जगन्नाथपुरी झाली 7 आणि द्वारावती म्हणजे द्वारका. असा जर आपण विचार केला तर 8 होतात. म्हणजे पुरी आणि द्वारावती हे 2 वेगवेगळ्या केल्या. पुरी म्हणजे जगन्नाथपुरी आणि द्वारावती म्हणजे द्वारका असं जर केलं तर 8 होतात. आणि द्वारावतीपुरी म्हणजे द्वारकापुरी असं जर म्हटलं तर 7 होतात. तर ह्या मोक्षदायिका आहेत. या 7 पुरी किंवा अष्टपुरींच्या ठिकाणी कुठेही जरी देहांत झाला तरी मोक्ष हा निश्चित आहे, ठरलेला आहे. काशीमध्ये मेल्याने मोक्ष प्राप्त होतो, मनुष्यालाच प्राप्त होतो असं नाही. गाढव जरी मेलं, कुत्र जरी मेलं तरी देखील मोक्ष प्राप्त होतं हे निश्चित आहे. काश्याम मरणान मुक्ती अशी एक कल्पित श्रुती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण असं सांगितलंय, भगवान शंकर हे महावैष्णव आणि ते ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा जीवाच्या उजव्या कानामध्ये भगवान रामरायांच्या तारक मंत्राचा उपदेश करतात. म्हणून भगवान शंकर स्वतः सांगतात, अहम भवन्नाम गृणन कृतार्थो वसामि काश्या मनिषं भवान्याः मुमूर्षमाणस्य विमुक्तयेहम दिशामि करणे तव राम नाम. की हे रामा, जो मुमुर्षू आहे त्याच्या मोक्षाकरता त्याच्या उजव्या कानामध्ये मी तुझ्या तारक मंत्राचा उपदेश करतो. म्हणून काशीमध्ये आपण बघा, खूण आहे आजही. मरणारा जो कोणी प्राणी असेल, गाढव, कुत्रा, माणूस कोणीही असेल, ते डाव्या अंगावरती होऊन मरतं. म्हणजे उजवा कान त्याचा वरती असतो. म्हणजे वाराणसी क्षेत्र जे आहे हे मोक्ष देण्याकरता उदार आहे, परंतु त्या ठिकाणी शरीर वेचावं लागतं, ही स्थिती आहे.
अर्थात वाराणसी इत्यादी क्षेत्रांमध्ये देह जिवंत असेपर्यंत मुक्ती नाही, ही काशी क्षेत्रातील न्यूनता आहे. परंतु ही न्यूनता संतांच्या पावित्र्यात नाही, कारण संतांच्या पवित्र संगतीमध्ये जिवंतपणीच मोक्ष प्राप्त होतो. आता यापुढे विचार सांगतात, दोषा ते गिळून टाकी हिमालय परी तेथे भय जीवितासी, तैसे न्यून नाही संतांची ठाई शुचित्व ते पाही आगळेच. हिमालयाची यात्रा केली असता तो हिमालय यात्रिकांचे पाप नाहीसे करतो, पण हिमालयाची यात्रा ही फार अवघड असल्यामुळे कदाचित अंगावर दरड कोसळून किंवा दरडीवरून पाय घसरून वगैरे पाण्यात बुडून अथवा तेथील हवा, पाणी, अन्न इत्यादी प्रकृतीला न मानवून आयुष्याचं नुकसान होतं. परंतु तसं संतांचं पावित्र्य हे मुमुक्षूच्या आयुष्याची हानी करणार नाहीये. पुढे सांगतात, शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक. गंगा ही नैसर्गिक पावित्र्याने पवित्र करणारी आहे आणि तिच्यामध्ये स्नान केलं तर जीवाचं अदृष्ट पाप आणि उष्णताजन्य दृष्ट तापही जातो. परंतु त्या गंगोदकामध्ये पापी आणि तप्त जीवांना मस्तकापर्यंत बुडावं लागतं किंवा डोहात बुडून मरण्याची शक्यताही असते. ही एक न्यूनता गंगेत आहे ना. गंगा खोल आहे. त्याप्रमाणे भक्तांमध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचं गांभीर्य किती आहे हे कळत नाही, तरी पण भक्तीमध्ये गंगेप्रमाणे बुडावं लागत नाही किंवा काशी क्षेत्राप्रमाणे मरावंही लागत नाही, हिमालयाप्रमाणे आयुष्याची हानीही होत नाही. तर या संतांच्या संगतीमध्ये न मरता जिवंतपणेच मोक्ष प्राप्त होतो, मोक्षाचा अनुभव येतो. किंबहुना ज्या संतांच्या केवळ देहस्पर्शाने गंगा आपल्यातील पापांना जिंकू शकते, अर्थात गंगा ही पाप्यांचं पाप हरण करते, पण गंगेच्या अंगाला चिकटलेली पाप जे ते संतांचा स्पर्श होताच जातात. म्हणून त्या संतांच्या संगतीने मुमुक्षुला किती पावित्र्य प्राप्त होत असेल याची कल्पना देखील करता येत नाही. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया असं चिंतन आहे. आपण मागे थोडंसं पाहून आलेलो आहे की सूर्यवंशामध्ये जे सगर होऊन गेले यांना कपिलांचा शाप झाला आणि त्यामुळे ते भस्मसात झाले. त्यांच्या उद्धाराकरता अंशुमान, दिलीप आणि भगीरथ यांनी गंगा मातेची उपासना केली, तपश्चर्या केली, तिला प्रसन्न करून आवनी तलावर आणलंय. पण त्या गंगेने एक प्रश्न केला होता, मी आवनी तलावर आल्यावरती अनेक पापी माझ्यामध्ये स्नान करून शुद्ध होतील, परंतु माझ्या ठिकाणी मलिनता निर्माण होईल. ती मलिनता कशी जाईल? आपण बघा, मळालेले कपडे आपण ज्या पाण्यामध्ये धुतो, पाण्यामध्ये प्रक्षालन केल्यामुळे ते कपडे स्वच्छ होतात, परंतु ज्या पाण्यात आपण कपडे धुतले आहेत ते पाणी मात्र गढूळ होतं, मलिन होतं. त्याप्रमाणे गंगा म्हणते, माझ्यातील स्नानाने पापी पवित्र होतील, पण त्या पाप्यांचं पाप माझ्या ठिकाणी येऊन साचेल ना, त्याकरता काय करता? त्यावेळेला भगीरथांनी सांगितलं की अनेक महापुरुष संत हे तुझ्या ठिकाणी येतील, तुझ्यात स्नान करतील, त्यावेळेला त्यांच्या अंगस्पर्शाने तुला देखील पावित्र्य प्राप्त होईल. गंगा म्हणाली, ठीक आहे, परंतु माता माझं पावित्र्य प्राप्त झालं, पण माझ्या ठिकाणी असलेलं जे काही मालिन्य हे संतांकडे गेलं की नाही? त्यांनी सांगितलं, काळजी करू नको. संत असे पवित्र आहेत, त्यांच्या हृदयामध्ये पाप नष्ट करणारा तो परमात्मा असल्यामुळे त्यांना त्याचा कोणताही दोष लागणार नाही. म्हणून संतांच्या संगतीने जगाला पवित्र करणाऱ्या गंगेलाही पावित्र्य प्राप्त होतं. मग त्या संतांचं पावित्र्य किती असेल? कल्पनातीत.
म्हणून हे वर्णन असो की जो संत आपल्या स्वाभाविक पावित्र्याने गंगादी तीर्थांना आश्रय झालेला आहे, ज्याने आपल्या मनातील मल, विक्षेप आणि आवरण या दोषांना 10 दिशांच्या पलीकडे पळवलेला आहे, असा जो भक्त तो मला प्रिय आहे. किंबहुना सूर्य जसा आत आणि बाहेर शुद्ध आहे, त्याप्रमाणे जो आत बाहेर शुद्ध आहे आणि मायेच्या आवरणात असलेल्या ब्रह्मरूपी धनाला प्रत्यक्ष पाहणारा जो पायाळू असतो तो भक्त, किंबहुना आकाश जसं व्यापक आणि जगातील सर्व व्यवहाराविषयी उदासीन आहे, त्याप्रमाणे ज्याचं मन ब्रह्मरूप झाल्यामुळे सर्वत्र व्यापक आहे आणि काही जाणण्याविषयी म्हणजे करण्याविषयी, भोगण्याविषयी उदासीन असतं, तो भक्त मला प्रिय आहे. जो संसार दुःखातून सुटला आहे, जो निरीच्छ अवस्थेने नटला आहे, तो मला आवडतो, तो माझा भक्त आहे. व्याधाच्या हातून म्हणजे पारध्याच्या हातून जसा पक्षी सुटावा आणि त्याला आनंद व्हावा, त्याप्रमाणे जो संसार दुःखाच्या तावडीतून सुटल्यामुळे अखंड सुखाने असतो, किंवा मृतावस्थेत उघडा नागडा पडलेल्या मनुष्याकडून लाज कशी ती जाणली जात नाही, त्याप्रमाणे कुणीही त्याच्या ठिकाणी दुःख असल्याचं बघत नाही. जेव्हा ज्याने त्याला बघावे तेव्हा त्याला तो प्रसन्न आणि सुखीच दिसतो, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. आणि कर्म करण्याविषयी ज्याच्या अंगी मी करता आहे असा अभिमान नसतो, जसा तृण काष्ठरहित असलेला अग्नी आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे अज्ञान, अभेद ज्ञान, अज्ञान, भेदज्ञान, रागद्वेष, धर्म अधर्म हे सर्व नष्ट झाल्यामुळे जन्म मरणाचं शमनच ज्याच्या वाट्याला आलेलं आहे आणि जो मोक्षाच्या खात्यात जमेकडे लिहिला गेलेला आहे, जमा आणि बाकी, तर जमेकडे जो लिहिलेला आहे, आणि अर्जुना जो भक्त ते ब्रह्म मीच आहे म्हणे, 6 अहम सोहम या मर्यादेपर्यंत ओतप्रोत भावाने साम्यावस्थेला प्राप्त झालेला आहे आणि द्वैताच्या पहिल्या तीराला पोहोचून कृतार्थ झाला आहे, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. किंबहुना तरी भक्ती सुख भोगावे म्हणून दो भागी वाटून आपण आते, धरुणी अंतरी स्वये सेवा भाव मानोनी मी देव दुजा भागा. म्हणजे असं ब्रह्मसाम्य जरी त्याला प्राप्त झालेलं असलं तरी, त्याच्या द्वैताची निवृत्ती झालेली असली तरी, तो कल्पित द्वैत ठेवून भक्ती सुख भोगण्याकरता स्वतःलाच देव आणि भक्त अशा 2 भागात विभागून आपल्या अंगावर सेवकपणाचा ठसा उमटवत असतो, म्हणजे स्वतःला सेवक मानतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरा यांनी एका अभंगात असं म्हटलेलं आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा, ते ब्रह्मज्ञान नको, ती आत्मस्थिती नको, मी भक्त आणि तू देव असं कर. असा आपल्यामध्ये कल्पित द्वैताचा भाग राहू दे. जगद्गुरु शंकराचार्याने देखील असं म्हटलेलं आहे, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. भक्ती करता कल्पित केलेलं द्वैत आणि वास्तविक अद्वैत, तर कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. म्हणून सांगतात, एका भागाला तो भज्य करतो आणि एका भागाला तो भक्त करतो. म्हणजे मुळामध्ये तो एकच ब्रह्मस्वरूपच, परंतु त्याचे 2 भाग तो कल्पित द्वैताने करतो. मग एकाच्या ठिकाणी सेवक भाव मानतो आणि दुसऱ्या ठिकाणी सेव्य भाव मानतो. मग स्वतःच्या अंगावर सेवकपणाचा ठसा उमटवतो म्हणजे सेवक मानतो, आणि दुसऱ्या एका भागाला देवाचं म्हणजे माझं नाव ठेवतो, त्याला देव मानतो. आणि भक्ती न करणाऱ्या ज्ञानयोग्याला, अष्टांग योग्याला भक्ती करण्याची उत्कृष्ट पद्धती किंवा भक्तीची उत्कृष्ट शोभा कशी असते
हे ज्ञानी भक्त स्वतः प्रेमपूर्वक उत्कृष्ट भक्ती करून दाखवतो. त्याला वस्तुतः भक्ती करण्याची आवश्यकता नाही, परंतु भक्तीचं सुख कसं असतं, भक्तीची उत्कृष्ट पद्धती कशी आहे, शोभा कशी आहे, ती सर्वांना कळावी याच्याकरता म्हणून तो भक्ती करून दाखवतो. यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर केली जाणारी जी भक्ती आहे त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. मग ही ज्ञानोत्तर भक्ती का केली जाते, तर याची 6 कारणं आपल्याला पाहायला मिळतात. बघा, पहिलं कारण, त्या ज्ञानी महात्म्याने स्वतः भक्तीचं आचरण केलं तर इतर लोक देखील तशी भक्ती करतात. असं भक्तीचं लोकसंग्रह हे एक फळ आहे. कारण की आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहून आलो, मोठे जसं वागतात त्याचप्रमाणे मागाहून येणारे वागत असतात. समाज हा आज्ञाशील नसून अनुकरणशील आहे. यामुळे इतरांना भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन मिळावं, त्यांच्याकडनं तशी योग्य रीतीची भक्ती घडावी याकरता म्हणून ते भक्ती करून दाखवतात. पहिलं प्रयोजन. दुसरं कारण सांगतात, ज्ञानोत्तर भक्तीने ज्ञानाचा अभिमान जातो. मी ब्रह्म आहे या वृत्तीरूप ज्ञानाचा स्वरूपामध्ये लय होऊन ज्ञानबंधातून मुक्ती होते. ठीक. तिसरं कारण काय, तर भक्तीमुळे भगवंताच्या सगुण रूपाकडे चित्त हे अखंड लागल्यामुळे इंद्रिय आणि विषयांच्या संबंधापासून होणारं दुःख टळतं. ठीक. 3. त्यानंतर 4, चौथं कारण काय, जीवनमुक्त अवस्थेमध्ये ब्रह्मज्ञानाने अविद्येचं आवरण गेलं असलं तरी सुद्धा प्रारब्ध कर्म शिल्लक असेपर्यंत देहादी विक्षेप असतोच. म्हणजेच कल्पित द्वैत राहतं. आणि यामुळे पारमार्थिक अद्वैत असलं तरी सुद्धा त्या कल्पित द्वैतात भक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद अनुभव येतो. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती आहे. 5वं कारण सांगितलेलं आहे, ब्रह्मज्ञानाच्या पूर्वी ज्यांना सगुण साक्षात्कार झाला नसेल त्यांना तो होतो, म्हणून भक्ती आहे. आणि ज्ञानानंतरही भक्तीचं शेवटचं कारण असं आहे की ज्ञानोत्तर भक्तीमुळे तो ज्ञानी भक्त देवाला फार आवडतो आणि देव त्याची न सांगता वाटेल तशी सेवा आवडीने करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे भक्तीचं सर्वात महत्त्वाचं प्रयोजन आहे. आणि अशी षट प्रयोजनवती भक्ती किती चांगली आहे हे तो ज्ञानी भक्त भक्ती न करणाऱ्याला स्वतः आचरण करून दाखवत असतो. याकरता म्हणून ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही भक्तीचा विचार आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, अशा भक्ताचं आम्हाला व्यसन आहे, म्हणजे छंद आहे, नाद आहे. आणि तो भक्तच आमच्या ध्यानाचा विषय आहे. किंबहुना तो ज्या काळी भेटेल त्या काळी आम्हाला समाधान वाटतं. बघा किती गंमत आहे. प्रायः देव भेटला की जीवाला समाधान, पण या ठिकाणी असा भक्त भेटल्यानंतर देवाला समाधान असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. असो, म्हणून त्या भक्ताकरता निरूप असलेल्या मला रूपाला यावं लागतं. कोणत्या भक्ताकरता? अशा भक्तांकरता. म्हणून परमात्मा जो अवतार धारण करतो तो कशाकरता धारण करतो? तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये कुंती मातेने आपल्या स्तुतीमध्ये असं चिंतन केलेलं आहे की असे जे काही परमभक्त परमहंस आहे यांच्याकडनं भक्तियोगाचं आचरण करून घेण्याकरता आणि त्या आचरणातून जगाला एक मार्गदर्शन करवण्याकरता निर्गुण निराकार असलेला परमात्मा हा देखील सगुण साकार रूप धारण करून त्या परमहंसांनी आपली भक्ती करावी असे लीला चरित्र करतो. म्हणून अशा भक्तांकरता तो निर्गुण निराकार असलेल्यालाही सगुण साकार व्हावं लागतं.
किंबहुना आपण बघा, नरसिंह अवतार झाला कुणा करता? हिरण्यकश्यप करता नाहीये, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला असं चिंतन आहे. प्रल्हादा करता, भक्तांकरता भगवान आपलं निर्गुण निराकारत्व सोडून सगुण साकार रूप धारण करतात. असो भगवान म्हणतात, अशा त्या भक्तांकरताच मला या जगामध्ये सगुण रूपाने राहावं लागतं आणि त्यांच्यावरून जीव प्राणांच्या मीठ मोहऱ्या उतरून टाकाव्यात इतका तो मला प्रिय असतो. तयाच्यावरून प्रेम भरे जाण वाटे पंच प्राण ओवाळावे. आपण दृष्ट लागली की जसे मीठ मोहऱ्या उतरून टाकतो ना, त्याप्रमाणे भगवान म्हणतात या भक्तांवरून जीव प्राणांच्या मीठ मोहऱ्या उतरून टाकाव्यात इतका तो मला प्रिय आहे. अजून कोणता भक्त मला प्रिय आहे ते या संबंधामध्ये भगवान सांगतात. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः मे प्रियः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो इष्टाची प्राप्ती झाली असता हर्षित होत नाही, अनिष्टाची प्राप्ती झाली असता दुःखी किंवा द्वेष करीत नाही, दुःखी होत नाही, द्वेष करत नाही, इष्टाचा वियोग झाला असता शोक करत नाही, इष्टाच्या प्राप्तीची इच्छा देखील धरत नाही आणि असा जो शुभ अशुभ कर्माचा त्याग करणारा आणि माझ्याविषयी भक्तियुक्त आहे असा तो मला भक्त प्रिय आहे. यावर व्याख्यान करतात. आत्मलाभा ऐसे गोमटे आणिक पार्था काही एक देखे ना जो म्हणून या भोग लाधला विशेष तरी नाही हर्ष जया लागी. जो आत्मानंदाच्या प्राप्तीसारखं जगात चांगलं काहीच पाहत नाही, म्हणून कोणत्याही भोग विशेषाच्या प्राप्तीने तो हर्षित होत नाही. कितीही मोठा भोग प्राप्त झाला तरी आत्मानंद एवढा तर तो मोठा नाही ना, त्यामुळे त्याला कितीही मोठा भोग प्राप्त झाला तरी तो हर्षित होत नाही. जो आपणच जर ब्रह्मरूपाने विश्व झाला आहे तर त्याच्या जडाजडातील जीवाजीवातील जीव जडातील जीव ईश्वरातील आणि ईश्वर जडातील भेद सहजच गेलेला असतो. म्हणून ज्या पुरुषाकरता द्वेष हा जागच्या जागीच थांबलेला आहे. म्हणजे पहिला काय सांगितलेलं आहे, आत्मानंदासारखा जो दुसरा कोणताही मोठा लाभ मानत नाही, त्यामुळे काही जरी प्राप्त झाले तरी जो हृष्ट होत नाही, हर्षित होत नाही. थोडक्यात सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीने, विषयांच्या प्राप्तीने ज्याच्या अंतःकरणामध्ये जो समाधान मानत नाही असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. जो केवळ आत्मानंदानेच समाधान मानतो असा भक्त मला प्रिय आहे. त्यानंतर स्वतः ब्रह्मरूपाने विश्व झालेला असल्यामुळे सर्व प्रकारचा भेदभाव ज्याच्या ठिकाणावरून सहज गेलेला असतो, त्यामुळे ज्याच्याकरता द्वेष हा जागच्या जागीच थांबलेला आहे, म्हणजे जो कुणाच्याही विषयी द्वेष करत नाही असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. काय, ज्या ठिकाणी भेद आहे त्या ठिकाणी द्वेषाची संभावना आहे. आणि तो भेद किती प्रकारचा आहे तर वेदांत शास्त्रामध्ये एकंदरीत 12 प्रकारचा भेद सांगितलेला आहे. स्वगत, सजातीय, विजातीय 3, देश काल वस्तू 3, म्हणजे एकूण झाली 6. त्याच्यानंतर जीव जीवातील भेद, म्हणजे 2 माणसातला 2 जीवातला भेद 1, जड जडातील भेद 2, जीव जडातील भेद 3, जीव आणि ईश्वरातील भेद 4, ईश्वर जडातील भेद 5 आणि ईश्वर ईश्वरातला भेद 6. ईश्वर ईश्वरातला भेद, काही शंकरांचे उपासक असतात आणि काही भगवान महाविष्णूचे उपासक असतात, काही देवीचे उपासक असतात, काही गणपतीचे उपासक असतात. मग यांच्यात काय गंमत होते, शंकराचे उपासक विष्णू उपासकांना नाव ठेवतात, विष्णू उपासक शैवांना नाव ठेवतात, काही असे आहेत की ते शक्ती उपासकांना नाव ठेवतात. असं एकमेकांमध्ये आपल्या उपास्य दैवते वर्ण होणारा द्वेष. पण असा 12ही प्रकारचा भेद ज्याच्या ठिकाणी राहिलेला नाही, त्यामुळे ज्याच्या ठिकाणी द्वेष हा शिल्लकच राहिला नाही, द्वेष जागच्या जागीच समाप्त झालेला आहे असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. बर सांगतात, जे खरंच आपलं आहे ना ते कल्पांताच्या वेळीही आपल्यापासून दूर जात नाही, आणि जे खरंच आपलं नाही
त्याचा व आपला केव्हा तरी वियोग झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं असल्यामुळे जे गेलंय त्याच्याविषयी जो शोक करत नाही असा जो भक्त आहे तो मला प्रिय. ही फार गंमत आहे. म्हणून काही जर हरवलं तर बरेच जण असं म्हणतात ते आपलं नव्हतंच म्हणून गेलं. आणि जर आपलं असतं तर कुणीही घेऊन जाऊ शकलं नसतं. किंबहुना या पलीकडे सांगू काय, मिळवण्याकरता माणसं धडपड करतात, खूप धडपड करतात, परंतु जर आपलं असेल, आपल्याला ते मिळणारं असेल तर ते कुणालाही प्राप्त होणार नाही. ते आपलं आपलंच राहणार आहे. आणि जर आपलं ते नसेल, आपल्याला मिळणार नसेल तर कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला मिळणार नाहीच आहे. पण बऱ्याच वेळेला असा प्रसंग निर्माण होतो बघा, एखादी महत्त्वाची वस्तू, सोन्याची अंगठी असेल, एखादा अलंकार वगैरे असेल, उघड्यावर पडतो, परंतु कुणीही त्याला हात लावत नाही. हजारो लोक तिथून जातात, कोणाच्याही नजरेला पडत नाही. आपल्याला आठवण आल्यानंतर पुन्हा आपण ज्यावेळेला त्या ठिकाणी जातो त्यावेळेस आपली वस्तू आपल्याला मिळते, कारण ती आपली आहे. त्यामुळे दुसरं कोणीही घेऊ शकला नाही. आणि काही वेळेला असं होतं, सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते तरी सुद्धा बरोबर वस्तू चोरीला जाते, ती आपली नाही. ते पंचतंत्रामध्ये याकरता एक चांगली कथा आलेली आहे, त्याचा विस्तार मी करत नाही, पण त्याच्यामध्ये चिंतन असं दिलेलं आहे, प्राप्तव्यमर्थम लभते मनुष्यः देवोपितं लंघयितुं न शक्तः तस्मान्न शोचामिन विस्मयो मे यदस्मदीयं नहि तत्परेषाम. जे आपल्याकरता विधात्याने लिहून ठेवलेलं आहे, जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. ब्रह्मदेव जरी त्यामध्ये आडवा आला तरी सुद्धा तो प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. त्यामुळे काही जर मला मिळालं तर त्यामुळे मी आनंदितही होत नाही, मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. आणि काही जर गेलं तर त्याचा मी शोकही करत नाही, कारण यद अस्मदीयम नहि तत्परेषाम. जे आपलं आहे ते दुसऱ्याचं कधीच नाही आहे. आणि यामुळे असं असल्यामुळेच जर काही आपल्याकडनं गेलं तर त्याच्याविषयी जो शोक करत नाही, म्हणजे असा, पहिले आपण पाहिला हर्षाने रहित जो महात्मा आहे तो देवाला प्रिय. दुसरा पाहिला जो द्वेषाने रहित महात्मा आहे तो भगवंताला प्रिय आहे. तिसरा सांगतात जो शोकाने रहित महात्मा आहे तो देवाला प्रिय आहे. शोकही जीवनामध्ये नसावा. याच्या पलीकडे त्यानंतर ज्याच्या पलीकडे दुसरं कोणतंही प्राप्तव्य नाही, ते ब्रह्म जो आपणच आपल्या ठिकाणी अभेद रूपाने झालेला असतो, त्यामुळे तो दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाही. म्हणजे जसा तो शोक करत नाही त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूची इच्छा न करणारा जो महात्मा आहे, अनपेक्षः असा, न कांक्षती असा जो महात्मा आहे तो देवाला प्रिय आहे. यानंतर पुढे सांगतात, सूर्याच्या ठिकाणी जसं अंधार किंवा तत्सापेक्ष दिवस हे दोन्हीही संभवत नाही. सूर्याला रात्र आणि दिवस आहे का? नाही. सूर्य हा स्वरूपाने नित्य प्रकाशमान आहे, त्याला प्रकाश सापेक्ष अंधकार याची कल्पना देखील नाही. मग सूर्याच्या ठिकाणी जसं अंधार आणि दिवस हे दोन्ही संभवत नाही, त्याप्रमाणे ज्या भक्ताच्या ठिकाणी चांगलं आणि वाईट कर्माचे किंवा भोगाचे संस्कार उमटत नाही, त्या ज्ञानी भक्ताकडून स्वभावतः कर्म घडतं आणि यदृच्छेने भोगही भोगले जातात. तो महात्मा स्वभावतः शरीर, इंद्रिय, प्रकृती यांच्यामुळे घडणारं कर्म ते त्याच्याकडनं घडतं आणि परमात्म्याच्या इच्छेने भोग त्याचे भोगले जातात, परंतु त्या भोगाच्या ठिकाणी त्याची आसक्तीही नसते आणि कर्माच्या ठिकाणी अहंकारही नसतो. आणि यामुळे असा जो केवळ शुद्ध ज्ञानरूप होऊन राहिलेला आहे, तरी सुद्धा जो माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी भजनशील आहे अर्जुना, तो मला प्रिय आहे. आणि त्यामुळेच मला त्याच्यासारखा दुसरा कुणीही अन्य प्रिय नातलग नाही. अर्जुना, तुझी शपथ वाहून सांगतो की हे मी औपचारिक बोलत नसून अगदी वस्तुस्थिती तुला सांगतो आहे.
तरी तया ऐसे प्रेमळ सोयरे नाहीत दुसरे तुझी आण. ठीक आहे. अजून काही लक्षणं सांगतात. समशत्रौच मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. म्हणजे जो शत्रू आणि मित्र तसेच मान आणि अपमान यांच्याविषयी समान आहे, जो शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांच्याविषयी समान असून सर्व संग रहित असा जो आहे तो मला प्रिय आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, देवी धनंजया जयाची या ठाई जाणीवही नाही वैषम्याची. करो कोणी मैत्री करो वा शत्रुत्व दोहोसी महत्व सारिखेची. म्हणजे अर्जुना, ज्याच्या ठिकाणी भेदभावाची वार्ताच नसते, त्यामुळे शत्रू आणि मित्र या दोघांनाही जो सारख्या योग्यतेचं समजतो, त्याच्याकरता कोणीच शत्रू नाही कोणीच मित्र नाही, सगळे सारखे. किंवा जसं अर्जुना उदाहरण देतात याकरता, आपल्या घरच्या माणसांकरता उजेड करावा आणि बाहेरच्या म्हणजे परक्या माणसांकरता अंधार पाडावा, असा भेद दिवा जाणतो का? नाही, तो दिवा सर्वांना समान रीतीने प्रकाशच देतो. किंवा दुसरं उदाहरण, जो तोडण्याकरता कुऱ्हाडीचे घाव घालतो किंवा ज्याने त्याची लावणी केली, कष्टाने पाणी घालून जोपासना केली, तर दोघांनाही वृक्ष जसा एकच प्रकारची सावली देतो. मारायला तोडायला आलेला त्याला सुद्धा वृक्ष सावलीच देतो, आणि ज्याने पाणी घालून जोपासना केली, वाढवली, त्याला देखील वृक्ष काय करतो? सावलीच देतो. ही समानता त्याच्या ठिकाणी आहे की नाही? किंवा ऊस जसा पाणी देऊन पाळणाऱ्याला गोड आणि चरक्यात घालून गाळणाऱ्याला कडू होतो का? नाही. तर तो ऊस जसा समान आहे या दोघांच्याही विषयी, त्याप्रमाणे शत्रू आणि मित्रांविषयी ज्याचा असा समभाव असतो आणि जो मान अपमानाच्या प्रसंगी सारख्याच वृत्तीचा होत असतो, किंवा दुसरा अर्थ, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही काळात आकाश जसं समान असतं, त्याप्रमाणे शीत उष्ण इत्यादी द्वंद्वाविषयी ज्याच्या मनामध्ये एक सारखा मान असतो, असा जो भक्त आहे ना, तो मला प्रिय आहे. किंवा पुढे सांगतात, दक्षिण आणि उत्तर या दोन परस्पर विरुद्ध दिशांकडून वाहणाऱ्या वाऱ्याचे धक्के दोन्ही बाजूने सतत बसत असतानाही मेरू पर्वत जसा अचल असतो, त्याप्रमाणे सुखदुःखांची प्राप्ती झाली तरी जो संतुष्ट किंवा विषण्ण न होता उदासीन असतो, असा जो भक्त आहे तो देवाला प्रिय आहे. चांदणं जसं राजा आणि रंक या दोघांच्या विषयी भेदभाव न करता आपल्या शीतलतेने समान असतं, राजालाही तीच शीतलता आणि रंकालाही तीच शीतलता चांदणं देतो, चंद्रप्रकाश देतो, आल्हाद दोघांनाही सारखाच देतो, त्याप्रमाणे जो सर्व भूतांच्या विषयी सम आहे तो भगवंताला प्रिय आहे. सर्व जगाला सेव्य जसं एक पाणीच आहे, त्याप्रमाणे तिन्ही लोक अशा त्या भक्ताचीच इच्छा करतात. कोणत्या? जो अंतर्बाह्य विषयांचा संबंध टाकून आपलं गौण जीवस्वरूप आपल्या मुख्य ब्रह्मरूपामध्ये घालून ज्ञानाने त्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य करून जो एकटा असतो, त्या महात्म्याला सर्वजण नमस्कार करतात. अखंड आपण आपुल्याच ठाईच राहे एकलाच स्वभावे जो, आणि असा जो महात्मा आहे तो मला अत्यंत प्रिय आहे असं भगवान बोलतात. अजून पुढे सांगतात, तुल्य निंदा स्थितिरमौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. म्हणजे निंदा आणि स्तुती हे दोन्ही ज्याला समान आहेत, जो मौनी म्हणजे वाणीचं नियमन करणार आहे, संतुष्टो येन केनचित म्हणजे देह निर्वाहापुरत्या कोणत्याही पदार्थांच्या लाभाने संतुष्ट राहणारा. किती मिळावं? देह निर्वाहापुरतं मिळालं, पुष्कळ झालं, अशी त्याची स्थिती आहे.
आणि अनिकेतः म्हणजे ज्याचं कुठेही निश्चित निवासस्थान नाही. निकेत शब्दाचा अर्थ होतो घर. अ म्हणजे नकारार्थी अव्यय. अनिकेतः ज्याला राहण्याचं एक ठिकाण नाही, किंबहुना ज्याला राहण्याकरता एक स्वतंत्र घर लागत नाही, सर्व विश्वच ज्याचं घर आहे, वसुधैव कुटुंबकम अशी ज्याची स्थिती आहे, असा जो अनिकेत आहे. स्थिरमती ही परमार्थाविषयी ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि जो भक्तिमान आहे असा जो आहे तो मला प्रिय आहे. भक्तिमान मे प्रियो नरहा याविषयी व्याख्यान करतात. होता निंदास्तुती दंडळेना चित्त, असे जो अलिप्त नभा ऐसा. निंदास्तुती दोन्ही समान लेखनी, हिंडे जनीवनी प्राणा ऐसा. म्हणजे जो लोकांनी केलेल्या निंदेचा मनाने स्वीकार करत नाही आणि स्तुतीने चढूनही जात नाही. जसा आकाशाला चांगल्या वाईटाचा लेप लागत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनावर निंदा आणि स्तुतीचे अनुकूल प्रतिकूल परिणाम घडत नाही. निंदा आणि स्तुती या दोघांना एकाच पंक्तीला बसण्याचा मान देऊन आपण केव्हा जनात तर केव्हा वनात प्राणीवृत्तीने संचार करतो. कोणताही परिग्रह न करता एकट्या प्राणधर्माने सर्वत्र संचार करतो, किंवा देहात प्राणाचे धर्म जसे समान असतात तशा समान वृत्तीने सर्वत्र संचार करतो, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. तुल्यनिंदा स्तुतीर मौनी इथपर्यंत चिंतन आले आहे, किंवा तुल्यनिंदा स्तुती इथपर्यंत चिंतन. तर मौनी सांगतात. मौनी कोण? काहीच न बोलणं तो मौनी नाहीये. तर खरे आणि खोटे हे दोन्ही वाणीने बोलूनही आत्मदृष्टीने काहीच बोलत नाही. इथे ज्ञानी भक्त खरे आणि खोटे ही दोन्ही नियमाने बोलतच असतो. म्हणजे हे सांगण्यात तात्पर्य नाही, हे खरं खोटं बोलत नाही असं म्हणण्यामध्ये ज्ञानी भक्त खरं बोलतो आणि खोटं बोलतो असं सांगण्यात तात्पर्य नाही. कारण तो अमुकच बोलत असतो असा नियम नाही, किंवा त्याने अमुकच बोललं पाहिजे असं त्याच्याकरता विधी नाही. तो खरंच बोलत असतो असाही नियम नाही, किंवा त्यांनी खरंच बोललं पाहिजे असा त्याच्याकरता विधी नाहीये. अभिप्राय इतकाच आहे की तो जे काही बोलत असेल ते आत्मदृष्टीने बोलणंच नव्हे, असा आत्मदृष्टीने जो मौनी झालेला आहे तो देवाला प्रिय आहे. किंवा मौनी शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की निरंतर आत्ममननाने प्राप्त झालेली जी मनाची अंतर्मुख अवस्था ती भोगत असताना जो तृप्त होत नाही असा जो मौनी आहे ना, तो भगवंताला प्रिय आहे. मौन देखील फार महत्वाचं आहे. पुढे सांगतात, प्रयत्न वाचून प्रारब्ध वशात देह निर्वाहापुरतं जे अल्प स्वल्प मिळेल तेवढ्याच्या लाभानेही जो संतुष्ट होतो. बरं, काहीच मिळालं नाही तरी जो खिन्न होत नाही, जसा समुद्र हा पावसा वाचून सुकत नाही तसा तो भोगा वाचून कधीही अप्रसन्न होत नाही, असा जो महात्मा आहे तो देवाला प्रिय आहे. आणि वाऱ्याला जसं एका ठिकाणी राहण्याचं स्थान नाही, तो सदा गती आहे, त्याप्रमाणे जो एका ठिकाणी कायमचं राहण्याकरता कोणत्याही जागेचा आश्रय करीत नाही, ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशाच्या स्थानात वाऱ्याचं नित्य वास्तव्य असतं, त्याप्रमाणे ज्याला सर्व जगच विश्रांती स्थान झालेलं असतं, किंबहुना हे विश्वच माझं घर आहे अशी त्याची निश्चयात्मक बुद्धी झाली आहे. अधिक काय सांगावे, हे चराचरच जो आपण झालेला आहे असा जो भक्त आहे तो देवाला आवडतो. म्हणजे असं आहे, संन्यासाकरता हा विचार मांडलेला आहे. दोन प्रकार आहेत, एक बहुदक आणि दुसरा कुटीचक. बहुदक शब्दाचा अर्थ आहे अनेक ठिकाणी फिरणारा. संन्यासाचा नियम असा आहे की त्याने 3 दिवसापेक्षा अधिक काळ एक ठिकाणी राहायचं नाही. का? तर अधिक काळ एक ठिकाणी राहिला, संग घडला तर आसक्ती निर्माण होण्याची शक्यता असते. ती आसक्ती आपल्या ठिकाणी निर्माण होऊ नये
म्हणून याकरता त्याने अधिक काळ 3 दिवसापेक्षा अधिक काळ एक ठिकाणी राहायचं नसतं. सतत तो फिरता असला पाहिजे. आणि मग जसं वाऱ्याला असं एक स्थान नाही, त्याप्रमाणे ज्याच्या राहण्याकरता एकच स्थान नाहीये, ज्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती नाहीये, जो कुठेही निवास करतो असा जो भक्त आहे तो देवाला प्रिय आहे. म्हणजे करपात्रीजी महाराज होऊन गेले. त्यांना भक्त लोक मोठा आश्रम बांधून देण्याची इच्छा करत होते, परंतु ते तिथून निघून गेले आणि एका झाडाच्या खाली थांबत असत. पण त्याच झाडाखाली राहत असत असं नाही, जिथे वाटेल त्या ठिकाणी राहत असत, कुठेही आसक्ती नाही. असा जो भक्त असतो ना अनिकेत, तो देवाला आवडतात. आणि असा तो भक्त परमार्थतः व्यापक झाल्यावरही अद्वैत ब्रह्माचा अनुभव घेत असूनही भगवत भक्तीविषयी त्याला आवड असल्यामुळे भगवान त्याला आपल्या डोक्यावरचा मुकुट करतात, असं चिंतन आहे. तया डोकीवरी घेऊन मी नाचे एवढे भक्ताचे प्रेम मज. म्हणजे असा या लक्षणांनी युक्त जो भक्त आहे ना, भगवान त्याला आपल्या मस्तकावरचा मुकुट करतात, त्याला डोक्यावर घेऊन नाचत. एवढं भक्ताविषयी त्या भगवंताला प्रेम आहे. बर, भगवान म्हणतात अशा उत्तम भक्ताकरता मी आपलं मस्तक नम्र करावं आणि त्यावर त्या मुकुटासारखं भक्ताला बसवावं, यात माझं काय मोठं कौतुक आहे. परंतु माझ्यापेक्षा भगवान शंकरांचं विशेष कौतुक आहे. का? कारण त्रैलोक्यातील लोक ज्यांना मान देतात अशा सर्व पूज्य शंकरांनी माझ्या पायाच्या जलाला, पाण्याला म्हणजे गंगेला मस्तकावर धारण केलाय. किंवा त्रैलोक्यातील लोक जिला श्रद्धास्थान म्हणतात त्या माझ्या चरण तीर्थरूप गंगेला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. आणि जर भगवान सदाशिव श्री गुरु होतील तर श्रद्धेय वस्तूचा आदर करण्याचा प्रकार जाणला जातो. हे श्री सदाशिवालाच गुरुबुद्धीने शरण जाऊन विचारलं पाहिजे. त्यांनी जसं हे आचरण केले त्याप्रमाणेच मी करतो, असं भगवान या ठिकाणी व्यक्त करतायत. भगवान म्हणतात हे वर्णन आता असो. भगवान सदाशिवाचं वर्णन करीत असतात, त्या वर्णनात माझ्या पूज्यतेचेही पर्यायाने वर्णन होत असल्यामुळे त्यात आत्मस्तुतीचा संचार होतोय. देवा भगवान शंकरांचं वर्णन करताना माझं पण वर्णन होतं आणि माझ्याकडनंच माझं वर्णन होतं, यामुळे आत्मस्तुतीचा संचार होतो. म्हणून हे वर्णन पुरे, याकरता हे वर्णन नको आहे असं रमानाथ असलेले भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आणि पुन्हा सारांशाने सांगू लागले, अर्जुना मी त्या भक्ताला डोक्यावर घेतो. कोणता? तर सांगतात की जो मोक्षरूप चौथा पुरुषार्थ घेऊन हातात आपुलिया पार्था भक्ती पंथे मग तोच येथ निघाला वाटीत लोका लागी. की जो ज्ञानी भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी, जिला मुक्ती म्हणतात, ती आपल्या स्वानुभवाच्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला देत निघाला आहे. म्हणजे याचा सारांश भाव असा की तो भक्त जिज्ञासूला अद्वैत वेदांताचा मोक्षाकरता उपदेश भक्तीच्या द्वाराच करतो. कारण भक्तीला सोडून केवळ ज्ञानमार्गाने मोक्ष प्राप्त होईलच असं निश्चित नाही. ज्ञाना वाचून मोक्ष नाही हे निश्चितच आहे. ऋते ज्ञानान्न मुक्ती ही मान्य. तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यः पंथा विद्यते यनाय. त्याला जाणल्या वाचून दुसरा मोक्षाकरता मार्ग नाही, मान्य. ज्ञानाद एव तु कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, गोष्ट अगदी मान्य. परंतु भक्ती वाचून ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे ज्ञाना वाचून मोक्ष नाही आणि भक्ती वाचून ज्ञान नाही. पण भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, ज्ञानोबा यांनी हरिपाठात स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे हजारो उपायांनी ज्ञाना वाचून मोक्ष नाही, त्याप्रमाणे लाखो करोडो उपायांनी भक्ती वाचून ज्ञान नाही हे निश्चित आहे.
आणि म्हणून भक्ती असून केवळ ज्ञानमार्गाने मोक्ष प्राप्त होतो असं नाही. आणि शिवाय साधकाला भगवत कृपेची सहाय्यता जर नसेल तर तो रागद्वेषाच्या अधीन होऊन साधनातून भ्रष्ट होण्याची शक्यता अधिक असते. बरं, शिवाय ज्ञान झाल्यानंतर वेद निषिद्ध असलेलं सैरवर्तन घडत नाही. ज्ञान झाल्यानंतर, कारण साधकावस्थेत भक्तीचे संस्कार झाल्यामुळे तो ज्ञानी जो आहे तो ज्ञानोत्तर देखील भक्तीच करतो. आणि म्हणून ज्ञानी भक्त जो आहे तो स्वानुभवाने भक्तीच्या द्वारा या जगाला मोक्ष देत असतो. मग असा तो ज्ञानी भक्त श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे श्री गुरुच्या स्वरूपाने जगाला मोक्ष देण्याचा अधिकारी असतो. श्रोत्रिय म्हणजे काय, तर वेदशास्त्र ज्ञान संपन्न, आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये ज्याची अवस्था आहे, ज्याला सोहमभाव प्राप्त झालेला आहे, ज्याच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे. गुरु असा असावा, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. किंबहुना एक ठिकाणी असं चिंतन केलेलं आहे, जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः संस्कारा द्विज उच्यते, वेदपाठात भवेद विप्रः त्रिभिः श्रोत्रिय शब्दभाग. जन्मतः जात्या ब्राह्मण, उपनयनादी संस्कार केल्यामुळे द्विज, वेदांताचं शास्त्राचं यथासांग चिंतन केल्यामुळे त्याला विप्र म्हणा, आणि ह्या तीनही गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला श्रोत्रिय असं म्हणा. श्रोत्रिय भरपूर मिळतील पण ब्रह्मनिष्ठ मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही. एकेका विषयावरती बराच वेळ बोलणारे सांगणारे महात्मे म्हणजे शब्दज्ञान संपन्न महात्मे मिळतील, परंतु अनुभव संपन्न महात्मे मिळतील त्याची शाश्वती नाही. म्हणून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा तो ज्ञानी भक्त असल्यामुळे श्री गुरुच्या स्वरूपाने तो जगाला मोक्ष देण्याचा अधिकारी ठरतो. म्हणजे गुरु श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठही असावेत. काही गुरु असे ब्रह्मनिष्ठ आहे, त्यांना स्वतःला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे पण श्रोत्रियता नाही, त्यामुळे शिष्यांनी जर काही गूढ प्रश्न विचारले तर ते उत्तर देता येत नाही. काही असे श्रोत्रिय आहेत, उत्तर देण्याकरता तरबेज आहेत, परंतु ब्रह्मानुभव स्वतःलाच नाही दुसऱ्याला काय करून देतील. असे दोन्ही लक्षणांनी युक्त असावे. मग जगात कोणी मुमुक्षु असेल तर त्याच्या पुढे मोक्षाचं गाठोडं सोडतो. कोण? हा ज्ञानी भक्त जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे. आणि नसेल तर सोडलेलंही बांधून ठेवतो. म्हणजे मुमुक्षु असेल तर बांधलेलं मोक्षाचं गाठोडं सोडतो, आणि मुमुक्षु नसेल तर सोडलेलं गाठोडं सुद्धा बांधून ठेवतो. म्हणजे भाव असा की ज्ञानी भक्तांच्या ठिकाणी मोक्ष देण्याचा अधिकार असला तरी तो घेणाऱ्याचा अधिकार पाहूनच ते मोक्षाची सोडी बांधी करीत असतात. आणि विशेष असा की तो एवढा मोठा मोक्षाधिकारी असूनही सर्व भूतांपुढे पाण्याप्रमाणे नम्रता स्वीकारतो. पाणी जसं लीन होतं, खाली जातं, कुठूनही आपण पाणी जर सोडलं तर ते पाणी कुठे उताराकडेच धावतं की नाही, खाली जातं. त्याप्रमाणे जो पाण्याप्रमाणे सर्वांसमोर नम्र होतो, नम्रता स्वीकारतो. आणि असं असल्यामुळे भगवान म्हणतात आम्ही त्याला नमस्कार करू, आणि त्याची नम्रता पाहूनच त्याला आम्ही आमच्या डोक्यावरचा मुकुट करू, आणि त्याचे चरण म्हणजे त्या भक्ताचे चरण आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण करू. किंबहुना त्या भक्ताचं किती प्रेम भगवंताच्या अंतःकरणात आहे. भगवान म्हणतात त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाणीरूपी गळ्यात घालू, म्हणजे त्याच्या कीर्तीचे अलंकार आम्ही आमच्या कानात घालू, म्हणजे त्याचेच गुण आम्ही सांगू, वर्णन करू, त्याचीच कीर्ती आम्ही ऐकू, असं त्याचा अर्थ आहे. त्या भक्ताला पाहावं अशी मला तीव्र इच्छा झाली, म्हणून मी तर परमार्थतः अचक्षु आहे. म्हणजे परमार्थतः मला डोळे नाही, पण या भक्ताला पाहण्याकरता मी स्वतःला डोळे निर्माण केले, आणि करमणुकीकरता हातामध्ये धारण केलेल्या कमळाने मी त्याच भक्ताची पूजा करतो. किंबहुना त्या भक्ताच्या देहाला दृढ आलिंगन देण्याकरता 2 हातावर दुसरे 2 हात घेऊन वैकुंठातून आलोय मी. या भक्ताच्या संगतीच्या आवडीने मी परमार्थतः देहरहित असलो तरी सुद्धा मला देह धारण करणं घडलं,
म्हणजे मी देह धारण केला. किंबहुना ज्या विषयाच्या आवडीला उपमाच देता येणार नाही इतका तो मला आवडतो. आणि मग त्याच्याशी माझं आमचं मित्रत्व असतं, यात काय आश्चर्य. परंतु अशा त्या भक्तांचं जे चरित्र ऐकतात आणि जे त्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात, म्हणजे अशा संतांचं वर्णन जे ऐकतात आणि संतांविषयी जे बोलतात, ते देखील मला प्राणापेक्षाही आवडतात, हे सत्य आहे. म्हणून अर्जुना, तुला हा प्रस्तुत भक्तियोग सांगोपांग म्हणजे उपक्रमापासून उपसंहारापर्यंत सांगितला. आणि जो भक्तियोग म्हणजे समस्त योगरूप आहे, कारण या भक्तियोगामध्ये कर्मयोगही साध्य होतो, अंतर्भूत होतो, अभ्यासयोगही अंतर्भूत होतो, ध्यानयोगाचाही अंतर्भाव होतो, ज्ञानयोगाचाही अंतर्भाव होतो, अष्टांग योगाचाही अंतर्भाव होतो. हे सर्वांचा अंतर्भाव यामध्ये होत असल्यामुळे हा भक्तियोग म्हणजे समस्त योगरूप आहे. म्हणून हा तुला मी आता सांगोपांग सांगितला. ज्या कारणाने मी त्या भक्तावर मनाने प्रेम करतो, ज्या कारणाने मी त्याला डोक्यावर धारण करतो आणि ज्या स्थितीमुळे त्या भक्ताला एवढं महत्त्व आलं आहे, ते कारण म्हणजे केवळ या आतापर्यंत ऐकलेल्या भक्तियोगाचं आचरण आहे, एवढं लक्षात ठेव. जे भक्तियोग स्थितीचे महत्त्व एवढे अपूर्व होय पार्था. इथपर्यंत सांगितलं. आणि आता शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात, येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. म्हणजे माझ्या ठिकाणी परमश्रद्धा ठेवणारे, मीच परमगती समजणारे किंवा माझ्या सेवेतच एकनिष्ठतेने तत्पर असणारे जे भक्त आहेत, ते वर सांगितलेल्या धर्माला सोडून राहत नाहीत. म्हणजे धर्मरूप अमृताचे सेवन करतात, म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, तीही धर्मकथा असे मनोरम गोड धारे सम अमृताच्या ऐकोनीही कानी जाणती जे कोणी प्रचित घेऊनी अंतर्यामी. अर्जुना, त्या या भक्तीच्या व भक्तांच्या गोष्टी मनोरंजक, अमृतधारेप्रमाणे मधुर आणि वेद प्रणीत असलेल्या धर्माला अनुकूल अशा आहेत. म्हणून जे जिज्ञासू या गोष्टी गुरुमुखाने ऐकून अनुभवाला विषय करतात, भक्तीचं आचरण करून भक्त होतात, तसंच माझ्या विषयीच्या श्रद्धेचा आदर केल्याने ज्यांच्या ठिकाणी भक्तियोगाचा विस्तार झाला आहे, ज्यांच्या अंतःकरणात भक्तियोग स्थिर झाला आहे आणि जे भक्तियोगाचं अनुष्ठान करतात, आणि वरती सांगितल्याप्रमाणे अद्वेष्टा सर्वभूतानां इत्यादी या सगळ्या श्लोकांनी जे जे लक्षणं सांगितलेत, तशीच जर मनाची अवस्था असेल आणि त्याहीवर पुन्हा भक्तीविषयी जर आस्था असेल, तर मशागत केलेल्या चांगल्या जमिनीत जशी पेरणी करावी तसा तो उत्कृष्ट भक्त असतो, हे लक्षात ठेव. परंतु मलाच जगात श्रेष्ठ मानून या भक्ती तत्वाविषयी प्रेम धारण करून मी आणि माझी भक्ती यांनाच सर्वस्व मानून माझा व भक्तीचा जे स्वीकार करतात, अर्जुना, या जगात तेच भक्त आहेत, तेच योगी आहेत आणि त्यांच्या भेटीकरता मला अखंड उत्कंठा असते. किंबहुना ज्या पुरुषांना भक्तीच्या गोष्टी ऐकण्याची आवड आहे, ते पुरुष तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत आणि जगात तेच एक पवित्र देखील आहे. आम्ही अशा त्या भक्तांचं ध्यान करू, त्यांची पूजा हीच आमची देवपूजा, आणि आम्ही त्या भक्ता वाचून दुसरं काहीही चांगलं मानत नाही. म्हणून असं आहे, संतांची केलेली पूजा भक्ती हीच देवभक्ती, हीच देवाची पूजा. अर्जुना, आम्हाला त्यांचंच व्यसन आहे, छंद आहे, नाद आहे, तेच आमच्या करमणुकीचं साधन आहेत. कोण? भक्त. हे भक्तच आमचा ठेवा ठेवण्याचं स्थान आहेत. किंबहुना हे भक्त जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाच मला समाधान वाटतं.
म्हणून हे अर्जुना, अशा प्रेमळ भक्तांच्या कथेचा जे अनुवाद करतात त्यांना देखील आम्ही आपली श्रेष्ठ देवता मानू. याप्रमाणे भक्तजनाविषयी ज्याला आनंद आहे किंवा जो भक्तजनांचा आनंद आहे तो जगताचं आदिकारण आहे, जो जगताचा आदिकारण आहे, अशा त्या मुकुंदाने म्हणजे श्रीकृष्णाने इथपर्यंत भक्तियोग सांगितला असं संजय धृतराष्ट्राला म्हणाला. मग राजा धृतराष्ट्रा, जो श्रीकृष्ण परमार्थतः अविद्यामलरहित आहे, निर्दोष ब्रह्म आहे, त्रैलोक्याचे पालन करणारा ईश्वर आहे आणि शरण आलेल्यांविषयी प्रेमळ आहे, म्हणूनच जो शरण जाण्यास योग्य आहे, किंबहुना इंद्रादिकांना सहकार्य करणं हा त्याचा स्वभाव आहे. त्रैलोक्याचं स्नेहपूर्वक लाड पुरविणे ही ज्याची लीला आहे, नम्र झालेल्या म्हणजे शरण आलेल्या दुःखी लोकांचं पालन करणे हा ज्याचा नित्य खेळ आहे, किंवा जो धर्माचा वक्ता आहे, जो धर्माचा रक्षण करता आहे, जो धर्माचं अनुष्ठान करणारा आहे आणि म्हणूनच जागतिक कीर्तीने जो सोज्वळ आहे, किंबहुना भोग आणि मोक्ष यांच्या अपार दातृत्वाविषयी जो उच्च नीच भाव रहित आहे किंवा ज्याची कोणाशीही तुलना करता येत नाही, आणि अशा बळाने जो बलाढ्य आहे की ज्याने वामनावतारामध्ये बळीराजाला पाशाने बांधून टाकलं, जो भक्तजनांविषयी अत्यंत प्रेमळ आहे, जो प्रेमळ जनाविषयी प्रामाणिक आहे आणि सरळ आहे, किंबहुना जो सत्याची म्हणजे धर्माची मर्यादा आहे किंवा जो अनेक कलांचा ठेवा आहे, महाराज असा जो वैकुंठाचा आणि भक्तांचा सार्वभौम राजा, तो श्रीकृष्ण ही भक्तीची आणि भक्ताची कथा सांगत आहे. म्हणजे हे जे काही अभंग आहेत, या अभंगांमधून भगवान कसे आहेत त्या भगवंताचं वर्णन संजय यांनी केलंय आणि मग सांगतोय की असा जो भगवान आहे तो भक्तांची आणि भक्तीची कथा सांगतो आहे, आणि तो भाग्यवान अर्जुन हे भगवंताच्या मुखातनं ऐकत आहे. आणि आता यानंतर निरूपणाचा जो प्रकार आहे तो लक्ष देऊन ऐका, असं संजय धृतराष्ट्राला म्हणाला. आणि तीच कथा, तोच प्रकार जो आहे तो पुढच्या अध्यायातील रसाळ कथा संस्कृत भाषेच्या मार्गातून मराठीच्या प्रतिमार्गात आणली जाईल. तरी आता श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. माऊली म्हणतात, श्रोते हो, तुम्हा संतांची आम्ही सेवा करावी, हेच सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे. आणि असं सांगून माऊलींनी या 12व्या अध्यायाला या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. याप्रमाणे भक्तियोग नामक जो 12वाध्याय आहे तो या ठिकाणी पूर्ण झाला आहे. ओम हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अजून आपले वेळ शिल्लक असल्यामुळे या 12व्या अध्यायाचं आपल्या नियमाप्रमाणे सिंहावलोकन थोडक्यात करतो आणि पुढच्या अध्यायाकडे आपण प्रवृत्त होणार आहोत. एक 4-5 मिनिट जर वाढले तर तेवढं सहन करा. असो, ज्ञानोबारायांनी या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुकृपा दृष्टीची शुद्ध, प्रसिद्ध आणि अखंड आनंदाचा वर्षाव करणारी अशा अनेक विशेषणांनी स्तुती केली आणि शेवटी त्या कृपादृष्टीला प्रार्थना केली की हे सद्गुरु कृपादृष्टी, माझा ग्रंथ नवरस, अनेक अलंकार, गूढ अभिप्राय, अनेक विचार, प्रश्नोत्तर, सिद्धांत, नास्तिकवादाचं खंडन, कुतर्कांचं निर्मूलन आणि श्रीकृष्ण गुणवर्णन इतक्या गुणांनी तू संपन्न कर. म्हणजे ग्रंथ कोणत्या गुणांनी संपन्न असावा आणि तो तसा असला तरच सर्व काळ सर्वांकरता वाचनीय, प्रासादिक आणि सफळ होत असतो, हे माऊलींनी स्वतः प्रार्थना करून इतर ग्रंथकारांना मार्गदर्शन करून दिले आहे.
या 12व्या अध्यायात अर्जुनाचा प्रश्न आहे की अर्थात या प्रश्नातील आशय असा आहे की व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही देवाची स्वरूप असली तरी उपासनेकरता व्यक्त असलेलं कृष्णरूप चांगलं का अव्यक्त असलेलं निर्गुण रूप चांगलं, भक्ती सोपी का ज्ञान सोपं? मग देवाला व्यक्त उपासक भक्त आवडतो का भक्ती शून्य असलेला अव्यक्त उपासक ज्ञानी आवडतो? आणि भक्त योगवित्तम आहे का ज्ञानी योगवित्तम आहे, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला भगवंतांनी जे उत्तर दिलेलं आहे तर ते असं आहे की वर्षा काळात नदी जशी वाढते त्याप्रमाणे माझ्याविषयी ज्याचं प्रेम वाढतं आहे, गंगा समुद्राला मिळाल्यावरही पुन्हा मागचा पाण्याचा लोट घेऊन जशी अखंड मिळतच राहते, त्याप्रमाणे एकदा माझ्यावर प्रेम निर्माण झाल्यावर देखील पुन्हा ज्यांचा प्रेमाचा प्रवाह माझ्याकडेच असतो, ज्यांनी माझ्या ठिकाणी इंद्रियासहित चित्त ठेवलेलं आहे, ते भक्त हेच परमयोगयुक्त आहेत. म्हणजे भगवंताच्या या सांगण्यातील आशय असा होता की भक्तिशून्य केवळ ज्ञानी व योगी यांच्यापेक्षा जो ज्ञानी असून श्रद्धा प्रेमचित्तयुक्त भक्त आहे तोच परमयोगयुक्त आहे असा. पण याचा अर्थ असा नाही की योगी आणि ज्ञानी भगवंतांना मान्य नाहीत, कारण गीता ही ज्ञानप्रधान शास्त्र असल्यामुळे ज्ञानाला कमी लेखण्याचा भगवंताचा आशय कधीच नाही. पण त्याबरोबर हेही खरं आहे की भगवंताला भक्तिशून्य ज्ञान आवडत नाही. 6व्या अध्यायात योग सांगितला परंतु भक्तिशून्य योगही आवडत नाही. 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये भक्ती सांगितली पण सकाम भक्ती आवडत नाही. आणि भगवंताचं निर्गुण व्यापक स्वरूप न जाणता केलेली निष्काम पण आंधळी भक्ती पण आवडत नाही. जसं हे त्याप्रमाणेच प्रेम, श्रद्धा आणि अनन्यता रहित असलेली दांभिक भक्ती पण देवाला आवडत नाही. तर जो ज्ञानी आहे, ध्यानी आहे आणि ज्ञानी ध्यानी असून प्रेम, श्रद्धा आणि अनन्यता युक्त होऊन रात्रंदिवस सगुणाची भक्ती करतो, त्याची मुळातच भूमिका श्रेष्ठ असल्यामुळे भक्तिशून्य ज्ञानी व भक्तिशून्य योगी यांच्यापेक्षा तो परमयोगयुक्त म्हणून भगवंताला आवडतो. आणि शिवाय निर्गुण व्यापक ब्रह्माचं ज्ञान होणं हे फार अवघड आहे. तसंच योग, अष्टांग योग साधना ही देखील अतिशय अवघड आहे. मग संसारी मनुष्याला तो ज्ञान मार्ग आणि योग मार्ग हा झेपत नाही, पण भक्ती मार्गाने जाणाऱ्याकरता कोणतेच कष्ट नाहीत हे भगवान सांगतात. ज्ञानमार्गाचा विचार करत असताना उपनिषदांनी असं म्हटलेलं आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. एखाद्या वस्ताऱ्याला धार लावलेली असावी आणि त्या धारेवरून चालणं हे जितकं कठीण आहे तितकंच ज्ञान मार्गाने चालणं कठीण आहे. किंबहुना जगद्गुरु तुकोबा यांनी असं म्हटलेलं आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. कर्माची मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञानाचा मार्ग सूक्ष्म आहे आणि योगाचा मार्ग दुस्तर आहे. म्हणून संतांनी या सर्व मार्गांचा अवलंब करून पाहिला आणि त्यातून सर्वांना सिद्धी प्राप्त होईलच, जीवन कृतार्थ होईलच असं निश्चितता त्यांना न सापडल्यामुळे त्यांनी भक्ती नावाचा राजमार्ग हा प्रकाशित केलेला आहे. म्हणून इतर कर्ममार्ग, तप, योग, याग इत्यादी सर्व करण्यास अवघड आहेत. म्हणूनच योगियांचा राजा असलेला किंबहुना ज्ञानराजी माझी योग्यांची माऊली असं आहे. योग्यांची माऊली, ज्ञानांचा राजा असं असलेल्या ज्ञानोबा यांनी हरिपाठात स्पष्ट रीतीने म्हटलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. माऊलींनी योग, याग इत्यादी सर्व मार्गांचा निराश करून
हरिपाठामध्ये भक्ती मार्गाचाच विचार मांडलेला आहे, नामसंकीर्तन भक्तीचा विचार मांडलेला आहे. तोच भक्ती मार्ग या ठिकाणी सांगतात की इतर मार्ग संसारी मनुष्याला झेपत नाही, भक्ती मार्गाने जाणाऱ्याला कोणतेच कष्ट नाहीत. आता भक्ती मार्गाचं चिंतन बघा की जे भगवत भक्त वर्णाश्रम विहित कर्म करतात, माझं ध्यान करतात आणि माझी अनन्य भक्ती करतात, त्यांचा मी उद्धार करतो. ते भक्त म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ते भवसागरात बुडत असलेलं पाहून ज्या प्रसंगी जसं रूप धारण करणं योग्य असेल तसं नृसिंह, राम, कृष्ण इत्यादी मत्स्य, कूर्म, वराह असे रूप धारण करून मी त्यांच्या गावाकडे धावत जातो. मग प्राकृताकरता मूर्तीपूजा, संसार्याकरता सहस्रनाम, असंसारी असा असलेला जो आहे त्याच्याकरता ध्यान आणि अनन्य भक्त जो असेल त्याच्याकरता प्रेम, या 4 साधनांनी मी प्रसन्न होऊन त्यांना बुद्धियोग देतो आणि सायुज्य मोक्षाच्या तीरावर आणतो. मग यामध्ये काही विकल्प मांडले गेलेले आहेत. आता पहिला विकल्प असा आहे की भक्ती मार्गातील मुख्य कल्पना भगवान सांगतात की अर्जुना, माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी स्थिर कर. मन हे सर्व इंद्रियात मुख्य असल्यामुळे ते स्थिर झालं की इंद्रिय आपोआप स्थिर होतील आणि बुद्धी स्थिर झाली की बुद्धीतील अविचारांमुळे देहाच्या ठिकाणी जो अहंभाव आहे तो देहापासून निघून माझ्या ठिकाणी आपोआप स्थिर होईल. म्हणजे भक्ती करायची ना, तर भक्ती कशी करायची, तर पहिला विकल्प असा सांगितला. दुसरा विकल्प सांगतात की मन आणि बुद्धी हे दोन्ही एकदम माझ्या ठिकाणी स्थिर करणं जर शक्य नसेल तर 8 प्रहरामधून थोडाफार वेळ माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याचा अभ्यास कर. या अभ्यासाने चित्त हळूहळू भोगातून निघेल आणि ते कालांतराने मत स्वरूपच होईल. पण हे घडण्याकरता अभ्यासाची गरज आहे आणि अभ्यासाला अशक्य असं काही नाही, म्हणजे अभ्यासाने साध्य होत नाही असं जगामध्ये काहीही नाही आहे. ठीक. त्यानंतर तिसरा विकल्प असा सांगितलेला आहे की चित्त स्थिरतेचा अभ्यास करणं जर शक्य नसेल तर विधी निषेधांचं पालन कर, परंतु काया वाचा मनाने जे जे कर्म घडेल ते सर्व मला अर्पण कर. मग कर्मफलाची इच्छा आणि कर्तृत्वाभिमान न ठेवता त्या कर्मातील उणे पुरेपणाकडे लक्ष न देता त्या कर्माचं कर्तृत्व माझ्याकडे सोपवून दे. असे 3 विकल्प भगवंतांनी दिलेत. आणि मग या निष्काम कर्माच्या, सगुण भक्तीच्या आणि श्रवण मननाच्या अभ्यासापेक्षा दृढ निश्चयात्मक आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान होणं हे अवघड आहे. पण ज्ञान झालं तरी वृत्ती आत्मनिष्ठ राहणं त्याहून महत्त्वाचं आहे. आणि ज्याची वृत्ती सर्व काळ आत्मनिष्ठ राहते, ज्याला सतत आत्मध्यान घडतं, त्याच्याकडून सहजच कर्माचा आणि कर्मफलाचा त्याग संभवतो. आणि जिथे स्वाभाविक त्याग आहे तिथेच शांती सुखाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं असं चिंतन आलं. म्हणून त्यागात शांती रणंतरम हा विचार आपण करून आलो आहोत. मग म्हणतात या शांती सुखाच्या अवस्थेपर्यंत येण्याकरता प्रथमतः निष्काम कर्माचा, भक्तीचा व श्रवण मननादिकांचा अभ्यास हे पहिलं साधन आहे. आत्म्याचा साक्षात्कार हे दुसरं साधन आहे. वृत्ती आत्मनिष्ठ ठेवून आत्मध्यान करणं हे तिसरं साधन आहे. मग ध्यानानंतर कर्मफलाचा सहज त्याग होणं हे अवांतर फळ आहे आणि त्यागाने आत्मरूप शांती प्राप्त होणं हे मुख्य फळ आहे आणि यालाच भक्ती मार्ग असं म्हणतात. ऐशी या वाटा इहीची पेणी सुभटा, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. या अशा मार्गाने गेलेले ज्ञानी भक्त कोणाचाही द्वेष करत नाहीत, सर्वांशी मित्रभावाने वागतात, कृपाळू असतात, अहंकार रहित असतात, स्त्री पुत्रांविषयी ममता रहित असतात, सुखदुःखादी द्वंद्वांविषयी समान असतात, क्षमाशील असतात, वैषयिक भोगप्राप्ती वाचून ते संतुष्ट असतात,
ते भक्त व्यवहार दृष्टीने व अंतःकरणाच्या उपाधीने जीव आणि परमार्थ दृष्टीने निरुपाधिकत्वाने ब्रह्म असतात. त्यानंतर निग्रही असतात. सर्वसामान्य मनुष्याला इष्टवस्तूच्या लाभापासून एकदम हर्ष होतो. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मत्सर किंवा कोणत्याही प्रतिकूल घटनेने जसा उद्वेग होतो तसा भक्ताला हर्ष, द्वेष म्हणजे मत्सर किंवा उद्वेग होत नाही. तो भक्त निस्पृह असतो, अंतर्बाह्य शुची असतो, स्वहिताविषयी दक्ष असतो, देहादिकांच्या विषयी उदासीन असतो आणि निर्दुःख असतो. आणि या सर्वांचं कारण काय? तर निष्काम कर्माचा आणि भक्तीचा सातत्याने केलेला अभ्यास, आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान आणि अंतर्मुखतेने केलेलं ध्यान आणि यामुळे झालेला सर्व त्याग, या सर्वांचा त्याच्या जीवनावरती परिणाम झालेला असतो. म्हणून देहापासून बुद्धीपर्यंत जेवढे त्याचे आध्यात्मिक भाव आहेत ते सर्व शांत झालेले असतात. म्हणून त्याच्या ठिकाणी हे अद्वेष्टा सर्वभूतानाम इथपासून ते सर्व लक्षणं हे आपोआप प्राप्त झालेले असतात. कशी लक्षणं त्याच्या ठिकाणी असतात हे आपण विस्ताराने पाहून आलेलो आहोत. आणि हे लक्षण प्राप्त झाल्यानंतर तो अनुभवाच्या दृष्टीने व्यापक झालेला असतो. म्हणून माऊलींनी असं म्हटलंय, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आणि असा तो मोठा झालेला असूनही सगुण भक्तीची त्याला मात्र आवड असते. आणि मग अशी ज्याला आवड असते ना, भगवान म्हणतात की मग याही वरी पार्था माझ्या भजनी असतात तरी तया ते मी माथा मुकुट करी. मग अशा त्या भक्ताला मी माझ्या माथ्याचा मुकुट करतो असं सांगतात. आणि त्यानंतर तो जो ज्ञानी भक्त आहे ना, तो ज्ञान झाल्यानंतरही भक्ती करतो. त्याचं वैशिष्ट्य काय? तर त्याविषयी बोलतात की त्या ज्ञानी भक्ताचं समाज उपयोगी आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की तो ज्ञानी भक्त जिज्ञासूला ज्ञानाचा उपदेश करून मोक्ष प्राप्त करून देतो, पण तो भक्तीच्या माध्यमातून प्राप्त करून देतो. म्हणजे ज्ञानाचा उपदेश करूनच मोक्ष देतो, परंतु भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाचा उपदेश करून मोक्ष प्राप्त करून देतो. मग ज्ञानाचा जो उपदेश करतो तो उपदेश कसा, त्याचा प्रकार कसा आहे, तर ते सांगतात की 1. भगवंताचं नाम घ्यावं. 2. भूतमात्रांविषयी निर्मत्सर असावं. 3. संत सेवा करावी इत्यादी भक्तीचे सिद्धांत मुमुक्षूला सांगत आणि त्याच्याकडून, त्या साधकांकडून तसा आचार करवून घेत ज्ञानोपदेश करून त्यांना मुक्त करतात. आणि असा भक्तीवर भर देऊन केलेला ज्ञानोपदेश जो असतो ना, तोच सफल होतो. कारण भक्ती वाचून केवळ अद्वैत ज्ञानाचा उपदेश अधिकाराच्या अभावी मोक्ष पर्यवसायी होत नाही. भक्ती न करता केवळ ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाण्याचा अधिकार प्राप्त असलेले महात्मे फारच थोडे आहेत. आणि यामुळे केवळ ज्ञानाच्या उपदेशाने मोक्षापर्यंत जाता येत नाही. म्हणून भक्ती सहित अद्वैत ज्ञानाचा उपदेश हा महत्त्वाचा ठरतो. बरं, याशिवाय भक्ती वाचून ज्ञानमार्गामध्ये असलेला जो साधक आहे तो कदाचित रागद्वेषाच्या अधीन होऊन या वैराग्यादी आणि श्रवणादी साधनातून भ्रष्ट होऊन पुनश्च संसारासक्त होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे कदाचित ज्ञान होण्याच्या पूर्वी पूर्व पुण्याने विवेक वैराग्य असल्यामुळे ज्ञान होऊन मुक्त झाला, तरी भक्तीचे संस्कार नसल्यामुळे त्या ज्ञानी महात्म्याचं वागणं, बोलणं ते स्वैर म्हणजे मोकाट स्वभावाचं देखील होतं. आणि त्याच्या त्या स्वैर वागण्या बोलण्यापासून त्याला व्यावहारिक दुःखही होतं. बरेच जण असे आहेत की ते केवळ ज्ञानाच्या मागे लागले, ज्ञान झालं परंतु भक्तीचे संस्कार नसल्यामुळे कसेही वागतात, कसेही बोलतात, कसेही राहतात, अशी स्थिती होते. त्यामुळे त्याला व्यावहारिक दुःख देखील प्राप्त होतं ना. म्हणून ज्ञानी भक्ताचे भक्तीच्या प्रधान माध्यमातून उपदेश करण्यामागचं धोरण असतं की कोणताही साधक हा ज्ञानापूर्वी भक्ती करून अधिकार संपन्न व्हावा
आणि ज्ञानानंतरही त्याने भक्ती करून आपल्या आचार विचारांना शास्त्रशुद्ध आणि व्यवस्थित वळण लागावं आणि त्याच्याकडून लोकसंग्रह होऊन तो जगाला आदर्शभूत व्हावा. आणि म्हणून तो ज्ञानी भक्त स्वानुभवाने साधकाला भक्ती मार्गाच्या द्वाराचे ज्ञानोपदेशपूर्वक चौथी पुरुषार्थ सिद्धी रूप जो मोक्ष आहे तो देतो. आणि यासाठी हा भक्तिप्रधान ज्ञानोपदेश आणि मोक्षसिद्धी इतर वेदांत ग्रंथात नसलेला, पण 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी मात्र आवर्जून सांगितलेला आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुलिया हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतू. म्हणजे ज्ञानोपदेश करणाऱ्या गुरुजनांनी भक्तिप्रधान उपदेश उपयुक्त मानावा असं माऊलींचं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. आणि असे जे मोक्षाधिकारी असलेले ज्ञानी भक्त आहे त्यांच्याविषयी भगवान स्वतःची आवड व्यक्त करतात की असा जो ज्ञानी भक्त आहे स्वतः ज्ञानसंपन्न आहे परंतु भक्तीमध्ये रममाण झालेला आहे आणि इतरांना देखील मोक्ष प्रदान करताना भक्तीच्या माध्यमातूनच भक्तीच्या द्वारा ज्ञानाचा उपदेश करून मोक्षपर्यंत नेणारा असा जो महात्मा आहे भगवान म्हणतात त्याला आम्ही नमस्कार करू. तो आमच्या अत्यंत आवडीचा आहे, त्याला आमच्या डोक्यावरचा मुकुट करू. अशा ज्ञानी महात्म्याचे भक्ताचे पाय हृदयात धरू. त्याचं दर्शन घेण्याकरता मी अचक्षु असून डोळे, त्याच्या पूजेकरता कमळ, आलिंगनाकरता 4 हात आणि संगतीकरता मी देह धारण केला आहे. आणि तो भक्त मला आवडतो यात नवल नाहीच, पण त्याचं चरित्र जे ऐकतात वर्णन करतात ते देखील मला प्राणापेक्षाही अधिक आवडतात. आणि या पद्धतीने त्या भक्ताला एवढी योग्यता त्या भक्तीच्या आचरणाने आलेली असते. असं निज जनानंद भगवंतानी यासाठी मला आवडणारा भक्त परमयोग भक्त आहे हे भक्ताच्या प्रशंसेतून सिद्ध करून तेशांके योगवित्तमहा या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि भक्ती योगाचा उपसंहार केलेला आहे. इथनं पुढे 13वा जो अध्याय आहे 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग त्याचा विचार आपल्याला होणार आहे. सकळ विद्यांचे जे का अधिष्ठान गणेश स्मरण आत्मरूप तेचे सद्गुरूचे पावन चरण तयासी वंदन करू भावे. या सद्गुरु वंदनातून आरंभित झालेल्या 13व्या अध्यायाचं चिंतन हे उद्यापासून आपल्याकडनं घडणार आहे. आजची झालेली सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून मी माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.